नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज, श्री शंकर महाराज आणि श्री हरिनाथ बाबा यांना विनम्र अभिवादन करून आज आपण एका पॉडकास्टची सुरुवात करतोय. सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्याबरोबर आहेत सुधीर रानडे काका. काका नमस्कार. नमस्कार. आणि काका, आजचा जो पॉडकास्टचा विषय आहे त्याच्याविषयी बहुसंख्य लोकांना खूप शंका असतात. म्हणजे काय की आम्ही कुलाचार कसा करावा किंवा कुलदैवत आणि कुलदेवता यांची नक्की काय सेवा करावी आणि ह्यांच्याशी संबंधित काय धार्मिक विधी करावेत की जेणेकरून आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी कमी होतील. तर खूप लोकांनी हे विचारलेलं आहे, तर आपण सुरुवात करूया. बोल गोरक्षनाथ महाराज की जय. बोल बाबा हरिनाथ महाराज की. गुरुमाऊली ज्ञाननाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पहिल्यांदा आपले चॅनल मालक आणि संपादक धर्मनाथजी मॅडम, तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि ऐकणाऱ्या मंडळींना सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. चांगल्या तब्येतीचे, सुख समृद्धी तर मिळणार चांगली तब्येत असल्यावर, त्या याचे जाऊ आणि कुठलीही अडचण न येऊ आयुष्यात, हेच देवापुढं आपण प्रार्थना करू आणि आपला पुढचा कार्यक्रम चालू करू. आता बऱ्याच लोकांनी याच्यावर बोललेले आहेत, कुळधर्म कुळाचार या याच्यावर बोललेले आहेत लोक बरेच त्यांचे. पण मला जे आमचे गुरु आणि आमचे वडील यांच्याकडनं जी काही माहिती मिळाली ती आता मी तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे. कारण जी मी माहिती सांगतो, आत्तापर्यंत आपण जी पॉडकास्ट केलीत की विठामाई जोगन आहेत, गोरक्षनाथ आता होतील, उपळेकर महाराज आहेत, तुमचे डॉक्टर धनेश्वर आहेत किंवा दादा महाराज सातारकर आहेत, यांच्यावर जी पुस्तकं वडिलांनी लिहिलेली आहेत ती सर्व अनुभवातून लिहिलेली आहेत की त्यांच्याशी त्यांचे बरेच वर्ष कॉन्टॅक्ट होते आणि ते कॉन्टॅक्ट माझ्याशी सुद्धा होते. म्हणजे मी सुद्धा त्यांच्या घरी जाणं येणं होतं माझं. धनेश्वर काय, उपळेकर महाराज काय, वयाच्या 8 वर्षापासून मी त्यांच्याकडे जात होतो, ते अगदी समाधी होईपर्यंत जातो. त्यामुळं ते अनुभव हे पूर्ण जे मी सांगतो ते पूर्ण माझ्या अनुभूतीतून, वडिलांच्या अनुभूतीतून आलेले जे सांगतो. मी कुठेही वडाची साल वांग्याला आणि वांग्याची साल वडाला लावून सांगत नाही. इतर काही मंडळींना आरोप करत नाही, पण ते माहिती जमा करून वाचून जे सांगतात तशी माझी पद्धत नाही. जे मी अनुभवलंय तेच मी सांगतो. त्याप्रमाणे मंडळीने सुद्धा लक्षात घ्यावं की कुठेही खोटं नाटं मला सांगायला आवडत नाही, हे स्पष्टपणे पहिलं मी सांगतो. कारण बरीच लोक म्हणतात यांनी खरं, अरे मी अनुभवलं तेच मी सांगणार. माझे आई वडील चुलते कसे होते मला माहिती. त्याप्रमाणे ही मंडळी गुरुस्थानी होती, ही काय होती. आता बऱ्याचशा घरातल्या मंडळींना त्यांची एवढी ही नसते, अनुभव नसतात. आता प्रत्येक अनुभव आपण काही घरात सांगू शकत नाही. आमच्या वडिलांनी देह ठेवल्यानंतर बरीच मंडळी माझ्याकडे घेऊन गेली आणि त्यांचे अनुभव मला सांगितले की दादाने आमच्यावर हे केलं, दादा अगदी मंत्रसंत्र बसून सगळे, परंतु त्यांनी कधीही घरात हे अनुभव सांगितले नाही. कारण काय सांगायचं कारण नाही आहे, जे ते त्याच्यापाशी. ती लोक जेव्हा आम्हाला येऊन तेव्हा आम्हाला कळलं. त्याप्रमाणे सुद्धा अनुभव घेणं महत्त्वाचं. आणि दुसऱ्याच्या अनुभवाला हे झालंच नाही, हे खोटं असेल, हे काहीतरी सांगतात, वाढवून सांगतात, हे बोलणं चुकीचं आहे. की तुम्ही अनुभव नाही ना, मग दुसऱ्याचा अनुभव तुम्ही खोटा म्हणू शकत नाही. तो त्याचा अनुभव आहे. हेच मला मुख्य आज सांगायची इच्छा झाली म्हणून सांगतो. आता कुळधर्म कुळाचार कुळदैवत या ज्या गोष्टी आहेत की आपलं शरीर हे पंचतत्वांनी बनलेलं आहे. आप, तेज, वायू, आकाश, पाणी, पृथ्वी ह्या सगळ्यांनी बनलेलं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आपल्या शरीरात आहेत. त्याचं प्रतीक म्हणून आपण देवाची पूजा करतो.
किंवा आपण नवरात्रात घट बसवतो, हे सुद्धा त्याचं प्रतीक आहे. की आता पहिल्यांदी आपण वृक्षपूजा, सूर्यपूजा, जलपूजा या सगळ्या करायचो. परंतु तुम्ही बारकाईने बघितलं तर हे आवाढव्य रूप आहे. हे हातात आपण घेऊ शकत नाही किंवा ते दाखवू शकत नाही. परंतु हे आवाढव्य, वारा सुटला तर आपण थांबवू शकतो का? फार घरं बिरं उडतात सगळे. म्हणजे त्याची ताकद केवढी आहे. पाणी एकदम आलं तर आपण अनुभवलंय की एकदम जर समुद्राचं पाणी काय हे काय ओढलं तर गावाच्या गाव वाहून जातं. आज केदार बद्रीला आपण सगळं बघितलंय. हे अनुभव लक्षात घेऊन जे पूर्वीचे ऋषी मुनी किंवा संत सत्पुरुष यांनी त्यांच्या सामर्थ्याने या शक्तींना काबूत आणून ते संबंध मूर्ती रूपात उतरवलेला आहे. कुठंतरी आपण जसं बारीक रूप होतं तसं त्यांनी ते ताकदी शक्ती आपल्या उपासनेने ह्या मूर्ती स्वरूपात आणलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की ह्या देवतांची तुम्ही पूजा करा, हे साध्य करा. आम्ही जी उपासना साधना करून यांना साध्य केले ती उपासना तुम्ही करा, तर तुमच्यावर त्यांचा प्रेम आणि आशीर्वाद राहील. आता ही जी निर्माण झालंय, जग सगळं निर्माण झालंय, ते आदि शिव आणि आदि शक्ती ह्याच्यातून निर्माण झाले. आदि शिव हा त्याचंच रूप बारीक आहे. जसं मी मागे सांगितलं फोटो आपला 2 इंचाचा, पण आपण मोठे किती असतो, तशी ही शक्ती आदिशक्ती, आदि शिव. म्हणून कुठं आदि गणपती म्हणलंय का, आदि दत्त म्हणलंय का? नाही. कारण त्या सगळ्या शक्ती ज्या आहेत त्या त्यातनं निर्माण झाल्यात. आदिमधनं शिव निर्माण झालाय, आदिशक्तीमधनं शक्ती निर्माण झाली. मग यांनी त्या शक्ती साध्य करून घेतल्या आणि ह्या जगाच्या कल्याणासाठी यांनी घेतलेला आहे. तर त्यासाठी प्रत्येक वेळेला त्या देवतांनी किंवा देवींनी हे अवतार घेतलेले आहेत. काही राक्षस मारण्यासाठी घेतलेले आहेत, काही लोकांच्या मदतीसाठी घेतलेले आहेत. म्हणून पार्वतीनेच हे देवीचे अवतार घेतलेले आहेत आणि शिवानी हे काही शिवाचे अवतार, काही खंडोबाचे अवतार, काही म्हाळसाकांताचे अवतार, हे सगळे शिवाचे अवतार आहे. म्हणजे ह्या जे 2 प्रवाह आलेत ते आदि शिव आणि आदि शक्तीपासून आलेले. हे पहिलं आपण समजून घ्यायला पाहिजे. आता हे का, तर आपल्या शरीर जे निर्माण झाले ते सुद्धा शिवशक्तीपासून निर्माण झालेलं आहे. आपल्या शरीरामध्ये शिव पण आहे आणि शक्ती पण आहे. आपण दरवेळेला जो चौकशी करताना विचारतो की प्रकृती कशी आहे. आपण शिव कसा विचारतो का? आपण प्रकृती कशी आहे, तब्येत कशी आहे, म्हणजे ती काय झाली, शक्तीची उपासना झाली, शक्तीची विचारणा झाली. आज बरं आहे ना तुझं शरीर काय म्हणतंय, हे शिवाचं रूप आहे. आणि त्याप्रमाणे कार्य आपण शरीरातनं तसंच घडत असतं. म्हणून आपण उपासना ही शिवशक्ती उपासना केली पाहिजे. आता शिव याच्यातून पुढं आपला विषय येईल की शिवानी पुढं अनेक 18 त्यांचे 18-12चे पंथ होते. ते 18-12चे पंथ करून गोरक्षांना पुढं जन्म दिलेला आहे. ते आपला पुढं अभ्यास तिथे येणार आहे. परंतु हे जे ऋषीमुनी होऊन गेले किंवा संत सत्पुरुष होऊन गेले, हे बारकाईने तुम्ही बघितलं तर ऋषीमुनी यांची कुळं आपण आहोत. आपण म्हणतो हे कुठल्या कुळातल्या रे, भारद्वाज, म्हणजे गोत्र म्हणतो आपण. भारद्वाज, पण हे ऋषी आहेत. भारद्वाज हे ऋषी होऊन गेले. तसे अनेक ऋषी येऊन गेले, त्यांची कुळं निर्माण झालेली. मग त्यांनी त्या शक्ती साध्य केलेल्या आहे आणि त्या साध्य करून त्या शक्तीला विचारलेलं आहे की तुम्ही लोकांसाठी किंवा याच्यासाठी कुठली त्यांना उपासना द्यावी, काय सांगावं, त्यांनी काय करावं, म्हणजे तुमचे आशीर्वाद त्याच्यावर राहतील आणि तुम्ही त्यांच्यावर प्रसन्न व्हाल. ह्याकरता त्या उपासना त्यांनी त्यांच्याकडनं जाणून घेतल्यात आणि त्या जाणून घेऊन त्यांनी आपल्या मागच्या कुळांना सगळ्या दिलेल्या आहेत. मग ते जाती कुठली असो, मराठा असो, ब्राह्मण असो, न तर कुठली असो, त्या कुळाला ती जात दिलेली आहे आणि ते अभ्यास दिलेले, त्या शक्ती दिलेल्या आहेत. म्हणून आपण बरेच वेळेला बघितलं तर इतर समाजाच्या लोकांचे बरेच वेळेला खंडोबा दैवत असतं. पालीचा खंडोबा, जेजुरीचा खंडोबा, हे प्रत्येक अवतार निर्माण झाले त्या कार्यासाठी
आणि त्या कार्यातून त्यांनी लोकांसाठी उपयोग केलेला आहे आणि त्याप्रमाणे शिवाने हे रूप घेऊन त्यांचं काम केलेलं आहे. मग त्याच्यासाठी काय काय आहे? मग आता काही वेळेला आपण म्हणतो की यानं बकरं लागतं, कोंबडं लागतं, असं नाही आहे. ॲक्च्युली त्या शक्तीला या गोष्टी लागत नाहीत. ती जी शुद्ध शक्ती आहे त्याला फक्त पुरणाचा नाही तर तुमचा नैवेद्याचा आणि तुमचं मन मुख्य हाच त्यांचं नैवेद्य लागतो, की तुम्ही पूर्णपणे त्यांना नमन करा, त्यांची उपासना करा. हा प्रसाद त्यांचा मुख्य आहे. बकरं कोंबडं हे जसं आपण आपले सहाय्यक असतात, सहाय्यक जे असतात एखादा ऑफिसर असेल तर त्याचा सहाय्यक असतो पिऊन, वॉचमन. आपण तो काय म्हणतो की बाबा त्यांच्याकडे जरा बघा, त्यांना काहीतरी द्या. मग आपण त्याच्याप्रमाणे त्याला देतो. तसे ह्या देवतांचे सुद्धा हे सहाय्यक आहेत, रक्षक आहेत. मग त्यांना हे ठेवण्याकरता त्यांच्याकरता हे बकरं कोंबडे द्यावं लागतं त्याकरता. नाही तर मूळ देवताला या गोष्टी कशा नसतात. तसं शक्तीने सुद्धा ही जे अवतार घेतलेले आहेत तसे आपण काही वेळेला मागतो. शिवाच्या बाबतीत म्हणतो व्याघ्रेश्वर, व्याडेश्वर, कपालेश्वर, धूपेश्वर, खाटूश्याम, हे सगळे अवतार घेतलेले आहेत. आणि त्या अवतारातून त्याची भक्ती त्याच्याप्रमाणे केली तर ती आपल्याला साध्य होतात आणि साथ देऊन आपल्याच्यावर राहतात. तशा शक्तीसुद्धा ज्या आहेत, सप्तशृंगी आहे, तुळजाभवानी आहे, नंतर तुमची रेणुका देवी आहे, नंतर नवलाई आहे, काळूबाई आहे. ह्या ज्या त्या देवता त्या लोकांसाठी त्या कार्यासाठी निर्माण झालेल्या आहेत आणि त्या उपासना त्या लोकांना म्हणजे किंवा सत्पुरुषांना किंवा ऋषीमुनींना सांगितलेल्या आहेत आणि त्या ऋषीमुनींना आपल्या कुळात आलेले आहेत. मग आपल्या आजी आजोबा पंजोबा खापर पंजोबा हे करत आलेले आहेत. मग ते आपल्याला सांगतात बाबा आपलं नवलाईचं आहे, आपलं काळूबाईचं आहे, त्याची ओटी तू दरवर्षी भरत जा, त्याला नैवेद्य दाखवत जा. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्याचे संबंध आपले रक्तसंबंध आहेत, की त्या कुळात आपण निर्माण झालोय. ते ऋषींचं कुळ आहे, त्या कुळापासून निर्माण झालं ते रक्त आपल्यात आलंय. मग त्या रक्ताच्या ह्याच्यातून आपले कनेक्टिंग त्याला होतं. जसं आपण आता गुरुजी सांगतात आपला की तुम्ही वर्ष श्राद्ध करताना 10वे 12वे करताना जेवढं तुमचं रक्ताचं नातं असेल त्याच्यातून त्या जीवाला मुक्तीही लवकर मिळते. रक्ताच्या नात्याने केल्यानंतर शक्यतो ते म्हणतात जावई बिव कोणी असतो, कोणी नसेल तर करा, पण त्यांचे जे कुळाचे जे आहेत ते तुम्ही कारण नसताना घेऊ नका. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात. त्यामुळे ते म्हणतात बऱ्याच वेळेला याच्याशी माझा बरेचसे 10व्या 12व्याला मी जेव्हा जातो त्यावेळेला मी नुसतं पाणी सोडायला जात नाही. मी तिथला अभ्यास करतो, त्या गुरुजींना विचारतो की असं का, कशा करता करायचं, काय उपयोग यायचा. त्यावेळी ते सांगतात की ह्या गोष्टी इथं आहेत म्हणून या गोष्टी इथं कराव्या लागतात, ते संबंध आहे आपले. म्हणून जावयाने का कोणीच नसेल तर करणं ठीक आहे, परंतु शक्यतो मुलीने, मुलाने, चुलत भावाने, चुलत्याने, रक्तातली जेवढी नातं असतील त्यांनी जर केलं, पाणी दिलं तर ती मुक्ती लवकर मिळते. ते रक्ताशी संबंध आहेत. तसे ह्या देवतांशी हे आपले रक्ताशी संबंध आहेत आणि कुठल्याही देवदेवी हे कोपत नाहीत. पहिलं सुद्धा माझ्याकडे एक कुलकर्णी ग्रस्त परवाच येऊन गेली होती, काहीतरी बिल्डर लाईन मधले. तर त्यांच्या बायकोला शंका होती, कुलधर्म कुळाचार आपण करतो, काही चुकतंय का, किंवा आम्हाला आमची कुळदेवताच माहीत नाहीये, कुळधर्म काय करायचं हेच माहीत नाही, मग ती आमच्यावर रागवेल का. आता तुम्ही सांगा, एखाद्या मुलगा हरवला असेल, त्याला त्याच्या आईवडीलच माहीत नसतील तर तो काय करणार. काका पण हा प्रश्न खूप जणांना आहे की त्यांना कुलदेवता आणि कुलदेव हे माहीत नसतात. माहीत नसतं. मग अशा वेळी काय करायचं? मग तेच सांगतो मी. समजा हरवलेलं पोरगा आहे, आई वडील त्याला माहीत नाहीये आणि आई वडिलांना कुठं पोरगा आपलं हे माहीत नाही, परंतु त्या पोराला त्यांनी सांभाळलेलं असतं काही दिवस, त्यांचं कनेक्टिंग असतं, रक्तातून कनेक्टिंग असतं, कुठंतरी त्या पोराला जाणवतं किंवा त्यांनाही जाणवतं आपलं पोरगं कुठं फिरत असेल, काय फिरत असेल, काय करत असेल, त्याला कोणी सांभाळत असेल का,
नसेल का, खायला देत असेल का, ही इच्छा तर त्यांच्या मनात असते. म्हणजे ते कनेक्टिंग असतात त्याला बरोबर. मग ती जाणीव ही त्या मुलाला होते आणि त्याच्या सभोवतील जे हे असतं त्याला कोणतरी आईवडील सांभाळणारे भेटतात आणि आईवडील सांभाळणारे भेटून त्याचा सांभाळ ते करतात. त्यावेळेला इकडं सुद्धा कनेक्टिंग असेल तर कुठंतरी त्यांच्या मनाला शांतता लाभते. आणि ज्या वेळेला कधी नव्वत त्याला, भले मी म्हणतो 20 वर्ष 25 वर्ष, या वेळेला जेव्हा कळतं की हे आपले आई वडील आहेत, त्यावेळेचं कनेक्टिंग हे महत्व असतं. आणि या गोष्टी मी बघितलेल्या आहेत. माझ्या घरात या गोष्टी घडलेल्या आहेत. माझी आत्या होती. आत्याला मुलगा सापडला. गुजराती समाजाची माझी आत्या गुजराती आहे. सापडला, तिने सांभाळला. तिला मुलगा ऑलरेडी होता, मुलगी होती, तरी त्यांनी नाही म्हणले, हा बेवारस आहे म्हणून सांभाळलं. त्याचं सगळं व्यवस्थित केलं. व्यवस्थित करून तेही आई वडील माग काढत होते. हा जवळजवळ नाही म्हटलं 30-32 वयाचा झाला. 30-32 वया झाल्यावर त्याला मागून त्यालाही वाटायचं आपल्या आई, आणि एक आहे तिने स्पष्ट सांगितलं की आम्ही तुझे आई वडील नाही आहोत, तू सापडलायस, आम्ही तुझा सांभाळ करतोय, हे स्पष्ट सांगितलं. त्यामुळे त्याच्याही मनात ती शंका नाही. पण शंका होती त्याचे आई वडील कोण, काय होते काय नाही. आणि कुठंतरी या अहमदाबादच्या तिथं कुठंतरी कॉन्टॅक्टमध्ये नातवं नाती गोती भरपूर असतात, काही खुणा आहे ते, त्याच्यावरून त्याला कळलं की हे आपले आई वडील आहेत. त्यावेळचा आनंद हा त्याचा खूप वेगळा होता. पण त्यांनी यांना सोडलं नाही. ते म्हणले की तुम्ही माझे आई वडील मान्य आहे, परंतु सांभाळ माझा यांनी केलाय, तर यांना मी अंतर देणार नाही. हे माझ्या घरातली गोष्ट आहे. त्यामुळे मी गॅरंटीने सांगतो की ह्या घटना घडतात. तसं आपलं कुलदैवत कुळाचार हे तुम्हाला माहीत नसेल तर त्या तुमच्या ज्या देवता आहेत त्यांची ओढ तुमच्याकडं असते आणि तुम्हाला काही ना काही क्रिया करून ते तुमच्याकडनं घडवून घेतात. तुम्हालाही माहीत नसतं या देवतेला आपण गेलोय आणि या देवतेची ओटी भरली आपण, ते ती तिथपर्यंत पोचते. पण तुमच्या मनात जर शंका आली की मला पक्क माझं दैवत माहिती असेल तर पाहिजे, तर शक्यतो शिव आणि शक्ती म्हणजे शिव आणि कुठलीही पार्वतीचं मंदिर इथं तुम्ही जाऊन तुमची उपासना केलीत आणि ओटी भरून तुमचं काय कुळाचार असं केलात तर तो तिथपर्यंत पोचतो. हे आरामात सांगतो मी की कुठेही तुमचं इकडं तिकडं जात नाही. आणि काका प्रत्येक ठिकाणी महिषासूर मर्दिनीच असते. महिषासूर मर्दिनी असते. कारण महिषासूर मर्दिनी एवढ्या करता आहे की आपण तिला नमन करून माझ्या अंगातला जो राक्षस वृत्ती आहे, ती राक्षस वृत्ती, राग लोभ द्वेष जो आहे तो माझा आटोक्यात आण, घालून टाक म्हणत नाही मी, तो आटोक्यात आण, त्याच्यावर कंट्रोल कसा करायचा हे मला सांग. ही महिषासूर मर्दिनी, हे महत्व त्याचं आहे. त्यामुळे कुळधर्म कुळाचार जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुम्ही तुमच्या पिढ्यांनाही सांगायला पाहिजे की पुढच्या हल्ली मानत नाही किंवा बऱ्याच वेळेला करत नाही. आता बऱ्याच वेळेला म्हणतात की बघा आम्ही ते केलं नाही, त्यामुळे देवाने आम्हाला असं असं केलं, देवाचा कोप झाला कोप असं एक झाला. म्हणणं. हो. असं म्हणतात. हम्म. परंतु तसं नसतं की आई वडील आपले मारतात, रागवतात, एखादी चापटी मारतात म्हणून ते रागवतात का? नाही रागवत. ते पुन्हा प्रेमाने जवळ घेतात. मारलं तरी उलट त्यांना वाईट वाटतं की आपण या आपल्या मुलाला मारलं. रात्री बिचाऱ्यांना वाईट वाटत झोपताना की आज कारण नसताना हात उचललाय आपण. तशा या देवता आहेत, या प्रेमळ आहेत, कनवाळू आहेत, त्या तुमच्यातनं चूक झाली तरी त्या जवळ घेतात. तुम्हाला मायेने जवळ घेऊन तुमचं काय असेल तुम्हाला समजून सांगतात आणि बाबा पुन्हा हे चुकू नकोस, करू नकोस, आई वडिलांप्रमाणे ते सांगतात. परंतु आपण त्यांची सुद्धा आदर आणि हे राखलं पाहिजे, त्यांना गेलं पाहिजे. दरवर्षी एखादा मुलगा लांब असेल, परगावी असेल, तो आई वडिलांना भेटण्यासाठी काही करून विमानाने येईल, काही येईल, पण येऊन भेटून जाईल. तेव्हा त्याचं प्रेम वाढतं.
आई वडील 4 शब्द त्याशी बोलतात, त्याला आशीर्वादपर प्रवचन देतात किंवा त्याला सांगतात. प्रेमाने आई अंगावरनं हात फिरवते, वडील अंगावरनं हात फिरवतात, बहीण भाऊ भेटतात, हा आनंद त्याला मिळतो. तो आनंद घेऊन पुढच्या येईपर्यंत तो आनंद त्याच्याकडे राहतो. त्याप्रमाणे आपण दरवर्षी आपल्या देवतेला गेलो तर ते चार्जिंग आहे. आणि प्रति शिर्डी, प्रति पंढरपूर हे हल्ली भरपूर झालेलं आहे. प्रति ते प्रति, बाप तो बाप, काका तो काका, तो बाप होऊ शकत नाही. हा. त्याप्रमाणे मूळ ठिकाणी हे आपल्याला जायलाच पाहिजे आणि आपण तिथनं चार्जिंग होऊन यायलाच पाहिजे. त्यावेळेला त्या देवतेची उपासना आपल्या होते. आणि गेलं, ओटी भरली, चला वर्षाची फी आपण दिली, आता मोकळं, आता तू आमच्यावर रागू नको, पुढच्या वर्षी आम्ही येऊ, असं नाही. तुम्ही तिथं कमीत कमी तास, 2 तास, 3 तास त्याच्याबरोबर, त्या देवतेबरोबर घालवायला पाहिजे. तुम्ही तिथली तिची उपासना करायला पाहिजे. असेल तर तिचं कुंकुमार्जन करायला पाहिजे, देवी अष्टक म्हणायला पाहिजे, देवी आरती म्हणायला पाहिजे. तुम्ही उपासना तिची केली पाहिजे. नाही तर गेला न आला, तिने डोळे उघडेपर्यंत कुठे गेलं लेकरू आपलं, पळालं. रागवणार नाही, परंतु आपण कशासाठी गेलोय? आपण हॉटेलमध्ये 1 तास काढू, मित्रांकडे गेलो तर 1 तास काढू, पण देवापुढे जाताना फक्त आपण नमस्कार करू, ओके यू आर फाईन, आय एम फाईन. काका पण हे बरोबर आहे, पण त्यामध्ये एक मी अलीकडे बघते की ती कोल्हापूरची अंबाबाई असू दे नाहीतर तुळजाभवानी, जेव्हा ओटी ठेवायला कोणती स्त्री जाते किंवा एक कुटुंब जातं, तेव्हा तिच्या समोरचे जे लोक असतात ते खरंच थांबू देत नाहीत. म्हणजे अशा वेळेला मग काय करावं मग? एक म्हणजे त्यांना विनंती करायची. आता काही ठिकाणी नाईलाज आहे, काहीतरी पैसे द्यावेत. आपल्याला जो पाहिजे ना त्याकरता पैसे द्यावेत. आणि बऱ्याच लोकांचं असं मत असतं की ब्राह्मणाला काय द्यायचंय, त्याला काय गरज आहे, कमवतोय भरपूर. तसं नाही, त्यांचं उदरनिर्वाह त्याच्यावर आहे. त्यांची काही शेतीवाडी पडून नसते. हल्ली तर बहुतेक ब्राह्मणांची शेती गेलेली आहे, कोणाची राहिलेली नाही. त्यामुळे उदरनिर्वाह त्यांचा आहे. त्यामुळे त्यांना ते पैसे घ्यावे लागतात त्याच्याकरता. अतिपणा काही वेळेला होतो, मान्य करतो आपण, पण त्याला दिलं तर 2 मिनिटं थांबू शकता. आता आळंदीला गर्दी भरपूर असते. दर त्रयोदशी, वद्य त्रयोदशी मी आळंदीला जातो, 40 लोक माझ्याबरोबर असतात. परंतु त्यांना माहिती, ज्या वेळेला आम्ही माऊलीच्या तिथं जातो, किती रीग असेल तर ते 4 जे आतले असतात ते रीग थांबवून ठेवतात, आम्हाला दर्शन घेऊन देतात. मग आपल्या ह्याच्याप्रमाणे 10-20 रुपये आम्ही प्रत्येकाला देतो. लाडूचा प्रसाद एक एक देतो. कारण का, तर माऊलीचे तुम्ही सेवेकरी आहात. आज माऊली जवळ तुम्ही आहात आणि माऊलीच्या याला तुम्ही सांभाळताय, तिथं रक्षण, स्वच्छता करताय, हे जाणून आपण पैसे देतो. भीक म्हणून आपण पैसे देत नाही. मग अशा वेळेला पैसे दिले तर ती लोक थांबवून देतात, आपला व्यवस्थित ओटी भरून देतात. लोकांना काय आहे, त्यासाठी धर्मासाठी, धार्मिक गोष्टीसाठी पैसा खर्च करायला नको. बाकी ठिकाणी आपण भरपूर खर्च करू. सत्यनारायणाच्या पूजेला गुरुजीला 500-700 रुपये द्यायला त्यांना त्रास पडतो. परंतु बाहेर त्यांचं भोंगा लावायला 2,000 घालवतील, नाचायला 4,000 घालवतील. परंतु गुरुजीला द्यायचं म्हणलं की जीवावर येतं. परंतु त्याला द्यायला काय हरकत आहे? देवा घसा ताणून तो तासभर म्हणतो, तुमची कथा सांगतो, सगळं सांगतो, तुमच्या चांगल्या करताच करतोय. तो वकिलाला आपण पैसे देतो ना, मग तो देवाच्या आपला मधला वकील आहे. काका मी याच्यामध्ये ना एक थोडा वेगळा विषय मांडतो. त्यांना का द्यावं? त्या व्यक्तीने त्याची 25-30 वर्ष ती विद्या शिकण्यामध्ये घालवली आहे. नाही. तिकडे तुमच्यासाठी 1 तास म्हणतोय, मग त्याकरता द्यायला नको का आपल्याला? बरं, तो चांगलं म्हणतो ना, काय गाणी तर म्हणत नाही, लावण्या म्हणत नाही, मग जर तो चांगलं म्हणतो तर त्याला द्यायला काय हरकत आहे आपली? पण आतापर्यंत सगळीकडे बघितलं, गुरुजीला द्यायचं म्हणलं की जीवावर येतं. आणि काका अशी एक नकारार्थी ऊर्जा पण लोक पसरवतात की हो. हे गुरुजी खूप मागतात, हे हो. गुरुजी. आपण आता जसं तुम्ही म्हणलात की त्यांनी खूप वर्ष घालवली आहेत हो. आणि त्याचं चीज हे केव्हा चीज झालं पाहिजे. अहो, मी बघितलेलं आहे पाठशाळेमधलं.
पाठशाळेमधनं वयाच्या 8व्या 5व्या वर्षापासून इतके कष्ट घेतात ते लोक. पहाटे 4-4 वाजता उठतात. शेजारीच खळदकरांची आहे माझी. 5-5 वाजता उठून करतात. होम हवन कसं करायचं, काय करायचं, सगळं व्यवस्थित बघून ते करतात. मग एवढे जर कष्ट तो माणूस घेतोय तर त्याला आपल्याला द्यायला काय हरकत नाही. बरं तुम्ही बोलवता कशाला मग बोलवायचंच नाही आपण. आपल्या हाताने रेकॉर्ड लावून पूजा करावी. काका, मी देव माझ्यावरती कधीही पूर्ण पूजा घेत नाही. त्याचं रिझन हेच आहे, त्या व्यक्तीने एवढी मेहनत केली आहे ना, त्याला तसं मोल मिळाला पाहिजे. बोल का. पण हे महत्वाचं आहे. तुम्ही असं का करता? त्याच्या तुम्ही एक जात म्हणून बघू नका. मग तो एखादा गरीब कुठल्या जातीचा असेल तरी तुम्ही त्याला द्या, पण द्या त्याला. तो म्हणतोय. कारण आज बरेचसे ऋषी मुनी तुम्ही बघितले तर कोणी ब्राह्मण समाजातले फार कमी आहेत, कोणी मातंग समाजातले आहेत, चुंग समाज, असेच ऋषी झालेत. पण ते ब्रह्मतत्वाला गेलेत. आणि ब्रह्म जाणीतो तो ब्राह्मण. ज्यांनी ब्रह्म जाणलंय तो ब्राह्मण. मग तो कुठल्याही जातीचा राहू दे, मग त्याप्रमाणे तयार झाला तर त्याही माणसाला द्यायला हरकत नाही. प्रश्न इथं जातीचा येत नाही. पण एकाच घरामध्ये जर एखादा झाडू मारत असेल, एखादा व्यापार करत असेल, एखादा संस्कृत हे करत असेल, तर आपण असे घरामध्ये भेद पडत नाहीत ना, की तो झाडू मारतो म्हणून खालच्या समाजाचा आहे. हे होऊ नये म्हणून ही जात संस्था निर्माण केलेली आहे. आणि त्या जातीला ती कामं दिलेली आहेत. त्या तेवढ्या करता दिली. त्याच्यामध्ये कुठं जातीयता नाही आहे. ती त्याच्या पद्धतीप्रमाणे कामं दिलेली. पण तो शिकला केला तर काही हरकत नाही. त्यांनी तिथपर्यंत आला तर काहीच हरकत नाही, प्रश्न येत नाही. त्याप्रमाणे या ऋषीमुनींनी जे अभ्यास करून निर्माण केलेले त्या गोष्टी आपल्याला करणं प्राप्त आहे, करायलाच पाहिजे. आणि समजा कोणाला माहीत नसेल की कुळदैवत कोण आहे, त्यांनी कुठल्याही शिवाच्या जवळ जाऊन उपासना करावी. ती तिथपर्यंत पोहोचवते. काका, एक प्रश्न असा थोडासा हा असा आहे की कुलदैवत आणखी ग्रामदैवत हे दोन्ही एक आहे, वेगळे आहेत? दोघांची उपासना वेगळी असते, काय असते? हो, कुळदैवत आणि ग्रामदैवत याच्यामध्ये फरक आहे. की कुळदैवत हे आपल्या कुळाचाराप्रमाणे घरात आलेली परंपरा उपासना आहे. ती आलेली, ती आपल्या पिढ्यानपिढ्या आलेली आहे, त्यामुळे ती वेगळी आहे. आणि ग्रामदैवत हे ग्रामाचं रक्षण करायला. हा पहिला आपण मारुती बसवतो. तुम्ही वेशीवर गेलात तर वेशीवर तुम्हाला पहिला म्हसोबा, मारुती हे दिसतील, कारण ते गावचे रक्षक आहेत. त्यामुळे त्यांची सुद्धा गाव पहिली पूजा करतात. आणि सगळ्या गावामध्ये एक आपलं गाव दैवत पाहिजे आणि या भूमीचं दैवत पाहिजे, म्हणून ग्रामदैवत म्हणून स्थापन करतो. पण ग्रामदैवत म्हणून जेव्हा स्थापन करतो ते सुद्धा शिव किंवा शक्तीमधलंच असतं. पांडुरंग उभा केला तरी शिवाचं रूप आहे, रुक्मिणी उभी केली शक्तीचं रूप आहे, देवी उभी केली शक्तीचं रूप आहे, शिवलिंग उभं केलं शिवाचं स्वरूप आहे. म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही दिसणार नाही. ग्रामदैवत म्हणजे ती उपासना घरात नाही झाली तर सर्व गावातनी येऊन बसून ती उपासना तिथं करावी. म्हणून आपण बघतो आपल्यापेक्षा खेडेगावातनं बघा, मंदिरातनं बघा, संध्याकाळी तिथं देवाचं करतात, हरिपाठ करतात, भजन करतात, त्यांची ठरलेल्या वेळेला पारायण करतात, एकादशीला भजनं असतात. ही उपासना सगळ्या गावामधनं व्हावी आणि गावाला शांती लाभावी, गावावर दुष्टचक्र कुठं येऊ नये, ह्याकरता ग्रामदैवत आहे. मग ग्रामदेवतेचे उत्सव हे वेगळे वेगळे असतात त्या ह्याच्याप्रमाणे. पण पहिलं जर वेशीवर तुम्ही बघितलं तर म्हसोबा किंवा याचं पहिलं असतं, त्याप्रमाणे त्याची उपासना आणि दैवते असतं. आता इव्हन जत्रेला पहिल्यांदा त्याचे पहिल्यांदा पूजा केली जाते आणि तिकडनं बाकी आणतात की पहिलं तू गावचा रक्षक आहे. आपण अजून बघा, साधारण किती शिकलेला असू दे, पैसेवाला असू दे, काही असू दे, पण घर बांधलं की घराच्या पुढं पहिलं तो
तुळशी वृंदावन किंवा गणपतीचा फोटो लावतो. कुठलंही घर मला दाखवा. अगदी मी म्हणतो एखादा मुसलमान जरी असेल तरी त्याच्या पद्धतीतला तो आपल्या ह्याच्यातला ओम, पण त्यांच्या ह्याच्यातला तो ओम असतो उलटा लावतो. बरोबर. ख्रिश्चन म्हणलं तर तो क्रॉस लावतो. हे प्रत्येक धर्मात आहे. किंवा काका एक आपल्याकडे कुठलाही मंगल प्रसंग जेव्हा होतो, आता लग्नपत्रिका ठेवायची, तर ते आपण ग्रामदेव आणि ग्रामदेवतेला पण ठेवतो हो. आणि कुलस्वामिनी आणि म्हणजे कुलदेवाला पण ठेवतो. हो. तर हा. नियम असा आहे की ज्या वेळेला घरात एखादं कार्य असतं, लग्न, मुंज, काही कार्य असेल, हे संस्कार आहेत. आपल्याला जन्मापासून मरेपर्यंत 16 संस्कार दिलेले आहेत आणि ते 16 संस्कार हे 5व्या दिवसापासून आहेत आणि ते महत्वाचे आहेत. ते व्हायलाच पाहिजेत. शेवटच्या 10व्यापर्यंत 16वा हे होणं अतिशय गरजेचं आहे. पंचतत्वाचं शरीर झालेलं आहे. त्या पंचतत्वात पंचतत्व विलीन झालेले, त्याप्रमाणे ह्या क्रिया ह्या सगळ्या घडाव्याच पाहिजे. त्या बांधून दिलेल्या आहेत आपल्याला आणि त्याप्रमाणे केलं पाहिजे. त्याप्रमाणे पहिलं दैवत असेल तर आपण पान सुपारी ही पहिली घरात आपण देवाजवळ ठेवतो. आई वडील असतील तर त्यांच्या पाया पडतो. त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतो. नसतील तर त्यांच्या फोटो पडून आपण विडा ठेवून नारळ ठेवून त्यांना आगमन करतो की तुम्ही कार्यासाठी पहिले या, कारण तुम्ही आम्हाला हे जग दाखवलंय आणि आमचा संसार तुम्ही फुलवलाय, तुमच्या आशीर्वादामुळे झालंय, त्यामुळे पहिले तुमचे आशीर्वाद पाहिजे. म्हणून पहिलं आपण मातृदेवो भव पितृदेवो भव आपण पहिलं त्यांना करतो आणि त्यांना करून मग सगळं झालं की गणपती म्हणून आपण इथे त्याला सुपारी पान सुपारी देतो की कुठे विघ्न येऊ नये. आणि ते झाल्यानंतर पण पहिलं आपण आपले कुलदैवत कुलाचाराला जातो की आपल्या रक्ताची उपासना जी आली, पिढ्यानपिढ्या जी आलेली, त्याला पहिलं आपण जातो. कुळदेवतेला आपण पत्रिका ठेवतो आणि पद्धत अशी आहे तिथं गेल्यानंतर ती पत्रिका पूर्ण वाचून दाखवायची. लोक बरीचशी काय करतात काही जण बघितलंय मी, पण बरेच वेळेला देतात, पत्रिका ठेवतात, हळद कुंकू लावतात, काय 5-10 रुपये दक्षिणा ठेवतात, गुरुजी सांगतात बाबा हे ठेवा, तिथं फिरतात, संपलं. अरे पण तुम्ही सजीव समजून त्याला सांगा. जसं तुम्ही आई वडिलांना घरात सांगताय की बाबा आपल्याकडं कार्य आहे, तुमची मदत आम्हाला पाहिजे, तुम्ही आम्हाला जग दाखवलंय, त्यामुळे तुमची मदत आम्हाला पाहिजे, तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे, हे जसं तुम्ही सांगतात तर तुम्ही कुळदेवतेला जाऊन सांगायला पाहिजे की आई, बाबा, शिव, की माझ्या घरी हे कार्य आहे. वरती आपण नावं टाकतो कुळदेवतेची, कुळाचाराची, ही माझ्या घरी अशी आहे, तर ह्या कार्यासाठी तुमची उपस्थिती आशीर्वादासाठी ही व्हायलाच पाहिजे, तुम्ही जरूर या. त्यासाठी त्यांचा विडा, नारळ, सुपारी हे बाजूला काढून ठेवावं लागतं. तो सगळा आहेर त्यांना द्यावा लागतो आणि त्यांना वाचून दाखवून मग आपण आल्यानंतर आपल्या ग्रामदेवतेला द्यायला पाहिजे आणि ग्रामदेवतेतून मग बाकीच्या लोकांना 5 पहिल्या नातेवाईकांच्या घरी पत्रिका देऊन मग सुरुवात करावी लागते. ही पद्धती आहेत आणि या पद्धती परंपरेने आपल्या धर्मात बांधून दिलेल्या आहेत. या उगाच वेळ नाही म्हणून दिलेल्या नाही आहेत. लग्न पद्धती ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला बांधून दिल्या, किती छान दिल्या की नवरा नवरी आले की आता काय नवरा नवरी सगळं आधीच भेटतात, फक्त घरात आणणंच बाकी राहतं, बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. परंतु तो एक जो आनंद असतो नवरीला पाहणं की नवऱ्याला पाहणं, कारण पहिलं भेटणं प्रकार नव्हता, म्हणजे अगदी माझ्यापर्यंत सुद्धा नव्हता. डायरेक्ट जेव्हा मुलगी दाखवायला आली तरच बघायला मिळायची आणि ते सुद्धा 100 जण असायचे. त्यातली मुलगी कुठली हे विचारायला लागायचं किंवा मुलगा कुठला हे विचारायला लागायचं. रॉंग नंबर पण लागायचा कारण माझे वडील माझी बायकोला बघून आले होते की ही मी पसंत केली, तू करायची. आपली ताकद नव्हती त्या पुढं
आणि ते बघतील ते चांगलंच बघतील, ही इच्छा होती. त्याप्रमाणे त्या गोष्टी घडायच्या आणि व्हायचं. आता या गोष्टी काही नाही आहेत. त्यामुळे दिलेच सगळे सण, पण आता वेळ आणि घाई याच्याप्रमाणे लोक करत नाहीत. पण माझं म्हणणं आहे की ह्या ज्या काही गोष्टी तुम्हाला वेळ नसेल तो वेळ काढा. काका याच्यामध्ये ना एक थोडासा क्वेश्चन मी ट्विस्ट असा करतो की कुळधर्म कुळाचार केल्याने काय मिळतं आपल्याला. कुळधर्म कुळाचार हा केल्यामुळं तुम्हाला त्या देवतेचा आशीर्वाद कायम राहतो. त्या देवतेचा आशीर्वाद कायम राहतो. तुमच्या हातनं चुकलं तर ती देवता तुमच्यावर कोपत नाही. ती प्रेमाने ठीक आहे राहिला असेल त्याच्या हातनं मान्य करून घेऊ. हे महत्वाचं आहे. तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही जाऊन सांगितलं, बोलवलं, तर त्या काही अडचणी तुमच्या घरातल्या दूर होतात. काका मी माझं ऑब्झर्वेशन हल्ली असं आहे की तुम्हाला काय हवं असेल ना तर ते तुम्हाला मागावं लागतं. हा, हे मी ऑब्झर्व केलेलं आहे, कारण तुम्ही न मागता तुम्हाला नाही गोष्ट मिळेल. नाही मिळत. आता बरेचसे लोक अनुभव देतात की आईला सांगावं लागत नाही, मुलाला भूक लागली, तहान लागली, आईला कळतं. पण तसं नाहीये. पोरगं ज्या वेळेला रडेल, बोंबलेल, आकांत तांडव करेल, त्याच वेळी ती आई जागी होते आणि ते येऊन त्या पोराला अन्न पाणी देते. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा ज्या वेळेस त्या शक्तीच्या पुढे जाऊन रडाल, ओरडाल की माझं हे काम का नाही झालं, मी दरवर्षी तुझ्याकडे येतो, तुझी उपासना करतो, काही चुकत असेल तर मला सांग, पण का होत नाही, त्या घटना घडतात. आता माझ्या घरातली घटना सांगतो. माझी आई गेली, तिच्या काही गोष्टी, आता आमचे वडील भक्कम होते, ते म्हणले काही करायची गरज नाही, बडागने दिला, बडागने दिला, झालं सगळं. आता आमची आई ह्या मार्गातली होती, म्हणजे शंकर महाराज मुलगी म्हणायची त्याला, त्यामुळे ह्या मार्गातली ती होती. त्यामुळे हे झाल्यानंतर आमचा जो मोठा पुतण्या होता श्रीकांत, त्याचं लग्न कार्य व्हायचं होतं आमच्या घरात. तर तिचं एवढंच म्हणायची ती दरवेळेला, अरे राजा, जुनी पावलं गेल्याशिवाय नवीन पावलं येत नाही, जुनी पावलं पुसल्याशिवाय नवीन पावलं येत नाही. तर त्याला काही समजायचं नाही, अशी आजी का म्हणते काय नाही. आजी गेली, म्हणजे आई आमची गेली. त्या गेल्यानंतर तिचं काही केलं नव्हतं. त्याने ती मला दिसायची रोज आणि मला सांगायचे की मला कुळात परत यायचं आहे. मागच्या आमचं ग्राउंड आहे शेजारच्या राहण्यात, तिथं मागे यायचे राहायचे. तर त्यावेळेला भैरव शक्ती माझ्या तिथं असायची. वडिलांची आमची कमांड होतं. ती भैरव शक्ती तिथं येऊन द्यायची नाही तिला. हवन पेटलेलं असायचं आणि एक लुंगी, एवढी दाढी, जटा, हे असं घातलेला माणूस बसलेला असायचा साधू, आणि तो फक्त तिथलं लाकूड काढायचं आणि तिला दाखवायचं, जळतं लाकूड, की तू आत येऊ नको. ते झाल्यानंतर मी वडिलांना विचारलं, असं असं मला दिसतंय काय. ते म्हणले, अरे आपण काही केलेलं नाही तिचं, तर तिचा मुक्ती तिला मिळालेली नाही, तर मुक्ती द्यायचं कार्य आपल्याला करावं लागेल. त्याशिवाय ती आत यायला बघते, पण भैरव शक्ती तिला आत येऊन देत नाहीये, की तू अडकू नये पुन्हा, म्हणून तिला मुक्त करायचं आहे. काय करता. मग शेवटी आम्ही त्र्यंबकला गेलो, ते त्रिपिंडी श्राद्ध केलं, ते झालं, आणि ते झाल्यानंतर ते दिसेनाशी झाले. म्हणजे ह्या क्रिया आहे, का करायला पाहिजे, तर ह्या क्रिया आहेत सगळ्या, त्या व्हायला पाहिजे, म्हणून हे उदाहरण देतो. हे झालं आणि लग्नकार्य आमच्या आड्याची घरातली. हे झाल्यानंतर केल्यानंतर आमच्या पुतण्याचं लग्न एका झटक्यात झालं. अच्छा, म्हणजे त्या वाक्याचा अर्थ तो होता की जुनी पावलं पुसल्याशिवाय नवीन पावलं येणार नाही. हा महत्वाचा आहे. पण ज्या वेळेला आम्ही कुलदेवतेला गेलो, कुळाचार केला, आईचं कंप्लीट केलं, त्याच्यानंतर लग्न जमलं. ह्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत अर्थात, त्या तुम्ही ओरडल्याशिवाय होत नाही. संत सत्पुरुष घरात असले तरी स्वतःहून ते तुमचं निवारण करत नाहीत. हा मला स्वतःला अनुभव आहे.
मी 10 फुटावरनं खाली पडलो. 10 फुटावरनं पडल्यानंतर माझ्या 4 नंबर 6 नंबर बरगड्या या क्रॅक झाल्या होत्या. पण डॉक्टर म्हणले, या स्वारगेटच्या इथले, ते म्हणले की याला काही करू शकत नाही आपण, इंजेक्शन औषध देऊ. 22 इंजेक्शन औषधं मी घेतली. पडून होतो, वळलं तर कडकड कडकड वाजायचं. मुलं मला उठून बसायची, न्यायची, ही अवस्था. आता वडिलांना सगळं साध्य होते आमच्या. 15 दिवस झाल्यावर मी त्यांना म्हणलं की अहो महाराज, आता मी प्रेमाने महाराज हे म्हणायचो कधी त्यांना, वडिलांना, की ती शक्ती मला माहिती होती, त्याच्यामुळे तो आदर मला होता. तर म्हटलं महाराज, आपले सगळे देव देवता झोपले का? एवढा पडलोय मी, उपासना करतोय, सगळं करतोय, आणि मठाचंच काम चालू होतं त्याकरताच मी करतोय, तर काय आहे म्हणलं. तर बघा म्हणलं, भैरवनाथांना किंवा चौरंगीनाथांना सांगा काहीतरी. तुम्ही आता हे सांगितल्याशिवाय ते काही करणार नाही. मग जेव्हा मी ओरडलो की नाही, हे तुम्ही काहीतरी बघा आता, त्याशिवाय मी उठून उभं राहणार नाही. ठीक आहे म्हणले, हसले. आणि दोघेजण मला आंघोळ घालायचे. आमच्या इथं बंडू म्हणून कळत करायचा आणि विकास काळी येतात अजून ते. आंघोळ मला धरून घालायचे, अशी कपडे घालण्यापासून सगळं करायचे ते बिचारे. केलं. आणि दुसऱ्या दिवशी यांनी आंघोळ केली, शैलेशून ते घातले, आणि मला आंघोळ घालून ते कपडे घालत होते आणि बसवलं मला. आणि हे येऊन उभे राहिले माझ्या इथं. उभे राहिले आणि बघितलं की बंडू खळदकरला म्हणले कागद घे. त्याने एक पेपरचा कागद घेतला, असा हात केला, फक्त आमच्या असा हात केला, आणि भस्म हे कागदावर दिलं. 2 मोठी भस्म दिलं. इतकं चालू होतं. आणि त्याचा सुवास हा 80 फूट बाहेर गेला. आमचे सुरेश कदम जे नगरसेवक आहेत कात्रजची, त्यांची मुलगी आली ताई म्हणून. ती म्हणली वास कुठला येतोय? हा एवढा वास कधीच मी बघितला नाही म्हणजे, अतिशय भारी म्हणले. तिला आज बोलवलं, म्हणलं हे भस्म घे, दिलेलं आहे. हे भस्म म्हणले सगळ्या अंगाला त्याच्या चोळ. बंडू खळदकरला सांगितलं, तो 8 दिवसात उभा राहील. भस्म माझ्या अंगाला रोज चोळलं. मी 8व्या दिवशी काठी घेऊन उभा होतो. 10व्या दिवशी मी गाडीवरनं वर कामाला गेलो. ही ताकद त्या शक्तीची होती. पण हे मागितल्याशिवाय मला मिळालं नाही. मागायला पाहिजे. हे आपण ओरडल्याशिवाय मिळत नाही. आणि मी म्हणलं हे कुठनं महाराज आणलं? ते म्हणले मी गिरनार पट्टी जेव्हा जातो, 4थ्या इथं जिथं दत्तगुरूंचा वास आहे, तिथं रोज मी पहाटे सूक्ष्म देहानी दर्शनाला जातो. तिथल्या धुनीतलं हे भस्म आहे. त्या धुनीतलं भस्म मी आणून दिले. हाड ओके होतील तुझी, काही होणार नाही. असं आमच्या घरात बऱ्याच वेळेला त्यांनी सांभाळलेलं आहे. आणि अजून सुद्धा आम्हाला येऊन अडचणीच्या वेळेला सांभाळतात. हे आमचे अनुभव आहेत. म्हणून अजून आम्ही सुद्धा, आमचे कुळदैवते आहे व्याघ्रेश्वर आणि अंबाजोगाई, इथं वर्षातून आम्ही एकदा सर्व फॅमिली जातो. जोपर्यंत मला म्हणले तू दीक्षा घेतलेलीच मान्य आहे, मी तुला दीक्षा दिली, उपासने करता, घरातल्या पूजे करता, साधू म्हणून नाही, की योगिक प्रक्रिया ज्या वेळेला होते, ध्यानाला बसतो, त्यावेळेला ही जी शैलीचुंगीची ही आहे रुद्राक्ष, हे सुद्धा शिव आणि ही पार्वती आहे. हे त्यावेळेला बेंबीपाशी आपटतं. श्वासोश्वासाच्या आपटलं की आतमध्ये तरंग उमटतात आणि तुमच्या ग्रंथीवर ते कार्य करतं. त्यासाठी हे घालतं, हे मजा म्हणून घालायचं नाही. आणि ही जी सिंगी आहे, हे हरणाच्या पासून बनवतात, शिंगापासून. ती वाजवली की आपले गुरु जिवंत असोत नसोत, त्यांना मंत्र म्हणून ही वाजवली की कळतं. ते लक्ष आपल्यावर ठेवतात. काही झालं तर, काही जरी अडचण आली तर ते आपल्यावर लक्ष ठेवतात. त्यासाठी या गोष्टी आहेत. मग त्यांनी सांगितलं की हे होईल, मी या क्रिया करतोय, हे घडेल, सगळं तुला मिळेल, पण तू करत राहा. पण जोपर्यंत तुझ्या मुलाची लग्न कार्य आहे, तोपर्यंत तुला पूजेला बसावं लागेल, कुलदैवत कुळाचार करावा लागेल. त्यामुळे तो व्यवस्थित तू कर, आणि ते झाल्यानंतर पुढच्या गोष्टी काय असेल ते मी सांगेन. कारण आता कुळाचार आपण काय काय करावं, म्हणजे समजा एक ब्लँकेट असं काय जनरल आहे का, की तुम्ही कुळाचार म्हणजे या या गोष्टी त्याच्यात कराव्या, असं काय आहे का? कुळधर्म म्हणजे कुळाचार. मुख्य म्हणजे पहिलं म्हणजे तुमची देवता जी असेल
शिवशक्ती काय जी असेल त्या देवतेला पहिलं जाऊन तिथे त्याची सागर संगीत पूजा करा. काका याच्यात सांगा, दोन गोष्टी आल्या. लोक फक्त जत्रेला जातात. नाही, जत्रा ही वेगळी. जत्रा ही फक्त दर्शन घेऊन आनंद उपभोगायची गोष्ट आहे, मजा करायची गोष्ट आहे. म्हणून आपल्या आयुष्याची जत्रा होऊ नये असं जर वाटत असेल तर त्या देवतेला जाऊन तिथं त्याचा व्यवस्थित नैवेद्य जो ठरलेला आहे तो दाखवून त्याचा मानपान घेऊन तिथली उपासना करून जेव्हा आपण येऊ त्यावेळेला ती उपासना त्यांच्यापर्यंत पोचते, पूजा, आणि आपल्याला आशीर्वाद त्याचा मिळतो. त्या देवता तुमची जी कनेक्टिंग असेल त्या देवता तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला वाचवतात. काका, अजून एक यासाठीच एक प्रश्न आहे जो अनेक स्त्रियांच्या मनात येतो की आपण जेव्हा कुलदेवीची ओटी भरतो त्यावेळेला ज्या खरोखर काय गोष्टी त्या ओटीत आपण म्हणजे त्याचा घातल्या पाहिजेत. हो. कारण हल्ली काय होतं की बाहेर तुम्ही एक ओटी घेऊन गेलेला असता, मग ते म्हणतात अजून अमुक एक गोष्ट घाला, तमुक एक गोष्ट घाला, आणि प्रत्यक्षात जेव्हा ओटी भरायला आपण त्या देवीसमोर उभे राहतो तेव्हा तिथले जे सेवक असतात ते 1 मिनिटभर फक्त उभं राहून देतात. मग त्याच्यासाठी असं आहे का की काही घरी तुम्ही प्रार्थना करून ओटी काढा मग नेऊन द्या, पण ओटीत नक्की काय असावं हा पण एक खूप मोठा ओटीत प्रश्न तुम्ही आहे. काय घालता? ओटीत बहुसंख्य स्त्रिया खण, नारळ, सुपारी, 5 मूठ मला वाटते तांदूळ किंवा 5 मूठ गहू, आणि मग साडी, काही लोक साडी आणि खण देतात किंवा काही बायका खण आणि नारळ असं ते देतात. पण हल्ली ते असे खूप हे देवीचे दागिने आहेत म्हणून जे बाहेर विकत मिळतात की जोडवी आणि अजून एक मग टिकल्याचं पाकिट. मग टिकल्याचं पाकिट द्यावं की हळदी कुंकवाच्या सरळ काढलेल्या पुड्या तिथे द्याव्यात? कारण मग टिकलीचं पाकिट पण देतात, गजरा देतात. मुख्य म्हणजे आता शिवाची उपासना ज्यावेळेला आपण करतो. काका त्याच्यात एक सोडत आहे की काय काय त्याच्यामध्ये विडा असतो. हो, आता शिवाची ज्या वेळेला आपण उपासना करतो आणि पूजा करायला जातो त्यावेळेला बेलाची पानं, सप्तधान्य हे घालून त्याचा व्यवस्थित जे पंचामृत आहे त्यांनी व्यवस्थित आपल्या हाताने पूजा करावी. 16 नेसायला लागलं तरी चालेल, पण आपल्या हाताने पूजा करावी. कसं तर आपलं शरीर हो सुद्धा शिवशक्ती आहे. आपण लोकांना आंघोळ घालायला लावतो का? भटजीला बोलून आंघोळ घालायला लावतो का? आपण आपली आंघोळ करतो ना, मग त्याचा आनंद आपल्याला मिळतो ना. मग तसं ते सुद्धा शिव हे स्वरूप आपण मानलेलं आहे, म्हणजे ते सजीव आहे, शक्ती आहे. मग त्याला आपल्याप्रमाणेच उपासना केली पाहिजे. मग त्याला तुम्ही व्यवस्थित पहिलं सगळं त्याचं निर्माल्य काढा, त्याच्यावरची स्वच्छ करा. जसं आपल्याला स्वच्छता आपण करतो तशी त्याची स्वच्छता झाली पाहिजे. स्वच्छ करा, स्वच्छ करून त्याला व्यवस्थित पुसून घ्या. पुसून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित पहिलं त्याला हळद कुंकू 5 पळ्या पाणी व्हा. 5 पळ्या पाणी वाहून त्याच्यावर हळद कुंकू व्हा, फुलं व्हा, त्याला आगमन करा की मी पूजा जी करतोय ती तू तुझ्या ओटीत घे. मी पूजा तुला करतोय ती ओटीत घे. आणि असं समजायचं आपण विश्वाची पूजा करतो, विश्व ही शाळुंका त्याची पूजा करतोय असं समजून त्याला व्यवस्थित आपण ते पूजा करून पाणी घालून त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर थंड पाणी घाला. थंड पाणी घालून तुम्ही दूध घाला, पाणी घाला, दही घाला, पाणी घाला, मध घाला, पाणी घाला, तूप घाला, पाणी घाला. ह्या व्यवस्थित पंच वेगळे घेऊन जा, एकत्रच करू नका. आपण आपल्या ताटात एकत्र करून खातो का? सगळं पोळी भाजी आमटी वेगळं करून खातो ना, त्याची चव आपल्याला लागली पाहिजे ना. तसं पंचामृत हे त्यांचं खाद्य आहे. मग त्याप्रमाणे ते पंचामृत तुम्ही वेगळं वेगळं करा आणि ते त्यांना वेगळं वेगळं करून प्रत्येक वेळेला आपण एक पोळी जर खाल्लं तर पाण्याचा घोट घेतो का नाही घेत? भाजी खाल्ली पाण्याचा घोट घेतो नाही घेत?
तसं समजून तुम्ही दही घाला, पाणी टाका त्याच्यावर. सगळं झाल्यानंतर गरम पाण्याने ते काढा. गरम पाण्याने घेऊन शुद्ध चांगल्या फडक्याने त्याला पुसून घ्या, स्वच्छ करून घ्या, कोरडं करा. आपलं अंग आपण कोरडं करतो ना, ओलं ठेवत नाही, तसं त्याचं अंग कोरडं करा. कोरडं करून त्याला फर्स्ट क्लास अत्तर लावा. अत्तर लावून तुमच्या याच्याप्रमाणे त्याला हार, गुलाबाची फुलं काय असेल ते घाला. ते घालून त्याला वस्त्र घाला. वस्त्र महत्वाचं आहे. मग ती शाल घाला, एखादं तुमचं काय असेल दुसरं असेल ते घाला, पण वस्त्र घाला. अंगावर वस्त्र पाहिजे, लग्न ठेवून चालत नाही. त्याप्रमाणे वस्त्र घाला आणि वस्त्र घालून मग आरती येते करा. त्याला नैवेद्य दाखवून, मग जो काही नैवेद्य तुम्ही आणला असेल तो नैवेद्य दाखवून मग आरती करा. कुठल्याही पाहुण्याला आपण जाताना पहिल्यांदा त्याला व्यवस्थित जेवायला घालतो आणि मग त्याचं मानपान करतो. नाहीतर आपण बरंच म्हणतो हातात सुपारी दिली का जायचं का आम्ही आता. सुपारी आपण निघताना देतो. त्याप्रमाणे तुम्ही त्याला व्यवस्थित आरती करा, जेवण द्या, मग तुमची ही पूजा यथासांग पूजा होते. ताई, आणि तुमचा जो प्रश्न आहे ना त्याचं उत्तर माझ्याकडे आहे. ते म्हणजे तुम्हाला आदल्या दिवशी जायला पाहिजे, हा, भटजींना सांगून की मला काकड आरती पासून मला अभिषेक करायचा आहे. तुम्ही सकाळी काकड आरती तिकडे देवळात करा. त्याच्यानंतर भटजी जेव्हा तिकडे मूर्तीला अभिषेक करणार तेव्हा तुम्ही तिकडे अटेंड करू शकता. कित्येक जण आयडिया काय करतात माहितीये की ते नाही करू शकत, त्यांना नाही पॉसिबल. मग ते काय करतात, दुधाचं पाकिट आणून देणं, गाईचं दूध सकाळी सकाळी सांगून की बाबा मला 2 लिटर दूध बरोबर आहे. अभिषेकासाठी, ते दूध आणून देणं, फुलं आणून देणं, म्हणजे त्या अभिषेकाच्या वेळेला, पूजेच्या वेळेला ती फुलं वापरली जातात. नाहीतर ती बाहेर नुसती त्या कौंडीमध्ये पडली असते. हे काय अशा गोष्टी आहेत त्या तुम्ही केल्या की तुम्हाला डायरेक्ट आतमध्येपर्यंत तुम्हाला गाभाऱ्यात जायला मिळतं. हो. आता आमची जी देवता आहे ती कुमारिका आहे, अंबेजोगाई. शिवाची आणि त्यांची गोष्ट आहे. ती कुमारिका आहे. ती कुमारिका असल्यामुळे लेडीजनी किंवा जेंट्सनी एकट्यानेच येऊन ते हे करायचं असतं. त्या ह्याच्यात पूजा दोघांनी मिळून करत नाहीत आमच्या इथं लग्न कार्य त्या ह्याच्यात. त्याप्रमाणे आता तुम्ही जी ओटी जी म्हणता, ती ओटी सुद्धा हे आपलं प्रतीक आहे. धान्य पिकतं, कपडा पिकतो, आपला देह नारळाप्रमाणे आहे. नारळात आप, तेज, वायू सगळं आहे, प्रतीक आहे. सुपारी म्हणून आपण गणपतीला मान्य करतो, लक्ष्मी म्हणून ही देवता ठेवतो, रुपये ठेवतो, काय दक्षिणा असेल लक्ष्मी, ती उपमा आपण तिथं देतो आणि ती त्याला हे बाबा तुम्ही मान्य करा. आणि हे आम्ही ठेवले मान्य. कारण का, पूर्वी शेतकरी समाज होता. शेतकरी समाज पिकवायचा, तो देवापर्यंत न्यायचा, त्याकरता या गोष्टी ठरलेल्या आहेत. आता काका एक असा प्रश्न आहे ओटीच्या संदर्भात की आपण ज्या देवस्थानच्या तिथे जातो तिथे बाहेर दुकानं असतात, तिथे आपण साडी घेतो, नारळ घेतो, ओटी तिथेच तयार करतो आणि देवीला वाहतो. तर बऱ्याच लोकांना एक अशी शंका आहे की आपणच दिलेली ओटी परत तिथे त्या ओटीत दिलेल्या वस्तू परत त्या दुकानदारांपर्यंत पोचवल्या जातात. म्हणजे आपण त्या वस्तू विकत घेतो आणि देवीला देतो, तर ती आपली ओटी देवीपर्यंत पोचते की नाही. आणि त्याच्यात पण काका आणखीन एक जोडतो की अशी पण समजूत आहे की जो ओटीचा नारळ असतो तो आपल्या घरून सगळ्यांचे हात लावून तो तिकडे देवीपर्यंत पोहोचला पाहिजे. बाकीचं तुम्ही रस्त्यात पाहिजे त्या गोष्टी. बरोबर आहे. मुळामध्ये आपण ज्या वेळेला देवतेला निघतो, कुलदेवतेला, ते घरातूनच आपण तयारी करून निघायचं. का ज्या गोष्टी देवीला साडी नेसवायची असेल, खण असेल किंवा काही असेल, तर ते घरातून घेऊन जावं. ओटी घरातून घेऊन जावी. म्हणजे मग तुम्हाला वाटतं की बाहेर तुम्ही दुकानात घेतलं ती ओटी फिरून येते आणि ती तुम्ही विकत घेता. त्यापेक्षा रेग्युलर तुम्ही जाऊन व्यवस्थित बघून, आणि त्यात कुठेही काटकसर करू नये. मी अशा बऱ्याच ठिकाणी बघितलं, देवीला तर साडी द्यायची ना, एक हिरवी साडी 100 रुपयाची घे, चालते. मग 100 रुपयाची साडी तू का नेसत नाही? तू देवीला मात्र 100 रुपयाची साडी, मग तुला 50 रुपयाची साडी नेस ना.
कुठे तुझं एवढं हे जाते? पण स्वतःला तुम्ही 10,000-10,000च्या साड्या नेसता आणि देवीला 100 रुपयाची साडी का? एवढं जे देव तुम्हाला देतोय, देवाच्या नशिबाने तुम्ही जगताय आहे, तर देवाला कमतरता का? हा मोठा प्रश्न मला पडतो की तुम्ही तिथं काटकसर का करता? आज आपली आई किंवा आपण चांगलं दिसावं म्हणून आपण 5,000ची पैठणी नेसतो. लोकात मोठेपणा दिसायला पाहिजे. 10 वेळेला विचारलं पाहिजे, 56दा पदर असा करू आपण की विचारावं कोणतरी की 5,000ची पैठणी भारी दिसते बाबा. मग तसं आपण चांगलं जमलं तर देवी चांगली दिसावी. लोकांनी विचारावं आज कोणी साडी नेसवली देवीला, असं तुम्हाला का वाटत नाही? तिथं तुमचा अहंकार जागा होऊ देत ना, की जाईल ते माझ्या आईलाच जाईल. मग देवीला घेताना तुम्ही चांगलं घ्या. आज आम्ही सप्तशृंगीची पूजा करतो किंवा हे करतो, त्यावेळेला मिठापल्ली किंवा यांच्याकडनं 13-13 मीटरची साडी आम्ही घेऊन जातो आणि जवळजवळ 8-10 हजाराच्या वरची साडी असते आमची, की आईला साडी नेसवायची, चांगली नेसवायची. हार, मोठा हार 10 फुटाचा आम्ही नाशिकला ऑर्डर देतो. आधी पहाटे नाशिकवरून तो हार आमच्याकडे येतो. गजरे, हार, कंबरपट्टा सगळं येतं. सजवायचं तर सगळं सजवायचं. आणि आपली आई चांगली दिसावी म्हणून लोकांकडनं पैसा गोळा करून द्यायचा नाही. तो पैसा आपण निर्माण करायचा आणि त्याच्यात कोणी हातभार लावला की बाबा तुम्ही पूजा करता, मी करू शकत नाही, माझी तेवढी ही नाही आहे, तर तुमच्या पूजेमध्ये माझं हे घ्या. ठीक आहे, त्याचं मान्य करा, त्याची पूजा तिथं तुम्ही घ्या. परंतु कुठलीही पूजा अहंकारांनी करू नका की आज देवीला मी इतकेची साडी नेसवली, आज इतके हे केले. नाही, अहो तिथं अहंकार उपयोगाचंच नाही. तिथं तुम्ही लाखाचं नाही कोटीचं दिलं तरी कमी आहे, कारण निर्माती तीच आहे किंवा तोच शिव आहे. तुम्ही भिकारी आहात, तुम्ही त्याच्याकडे मागता कायम आणि ते देत असतं, तर तुम्ही त्यांना काय देणार? 5 नारळ तुमचा गणपती होतो. अहो त्या बिचाऱ्या शक्तीला काय आहे? त्यांना काही नाही, ते तुमचं कार्य करत असतात. फक्त तुम्ही तन मन त्यांना द्या, तुम्ही त्यांच्याशी एकरूप व्हा, त्यांच्याशी कनेक्टिंग व्हा, तोच खरा आनंद आहे तुम्हाला. या बाकीच्या पेढ्यात नारळात नाहीये. त्यामुळे तुम्ही घरनंच नेताना व्यवस्थित ओटी नेली पाहिजे. व्यवस्थित ओटी नेऊन तिथं तुम्ही गुरुजींना सांगून आदल्या दिवशी थांबून किंवा उद्या काकड आरतीपासून सगळ्या गोष्टी मला मिळाव्यात करायला किंवा बघायला मिळाव्यात, आणि ही साडी माझी देवीच्या अंगावर नेसवली जावी, त्याचा नेसलेला आनंद हा मला मिळावा, ही माझी इच्छा आहे. आणि व्यवस्थित पूर्णाचं नैवेद्य करून, जो काही नैवेद्य करून आईला पहिले नैवेद्य दाखवून मग मी इथनं तिचा आशीर्वाद घेऊन जाईल. या उद्देशाने गेलात तर त्याचा आनंद तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्ही असं सांगितलं तर गुरुजी लोक साडी नेसवतात, दिवसभर राहते साडी, त्याचा आनंद आपल्याला मिळतो. त्यामुळे घेऊन जाताना अशाच गोष्टी घेऊन जायच्या. पुन्हा पुढचा जो विचार असतो आपला की ही साडी माझी राहील का, ही साडी पुन्हा विकली जाईल का, मग याचा हे पैसा करतील, मग उगाच 10,000ची पैठणी कशाला द्यायची, 100 रुपयाची साडी दिली एवी तेवी ते काढून फेकणार. हा विचार तुम्ही का करता? तुम्ही एकदा दिलं मग ते पुढं काय होते विनियोग ते तुम्ही बघायचं नाही. तुम्ही तिथं नेऊन ठेवलं, तिची पूजा केली, उपासना केली, ती तिथपर्यंत पोचली. आपल्याकडं लग्न कार्यामध्ये भांडी कुंडी एवढी येतात, शर्टपीट पॅम्पीस येतात, सगळेच आपण शिवतो का हो? शिलाई देणं परवडेल का आपल्याला? किंवा सगळ्या साड्या तुम्ही नेसता? तुम्ही काय करता, याची साडी त्याला, त्याची साडी त्याला. विकत आणायला नको. पॅन्ट काय सगळ्यांनी शिवणार आहे? वाढदिवसाला गिफ्ट दिले जातात त्याच्यातले हा हा, पुन्हा आनंद, आपण याला गिफ्ट दिले. आपण तू गिफ्ट कशी दिलीस? तू तुझ्या पैशाने गिफ्ट दिली का? याच मजा देवाच्या बाबतीत होतात की घरनं आलेल्या साड्या आहेत ना, त्यातली साडी आपण काढतो आणि मजा त्याच्यात. आपण हे जाणत नाही की त्या माणसाने आपल्याला काय उद्देशून साडी दिलेली आहे.
म्हणजे त्याचा जो मिळणारा आवक आहे ती त्या माणसाला जाते, तुम्हाला मिळत नाही. कारण त्याची साडी तिथपर्यंत जाते, तुमची जात नाही. म्हणून ती तुम्ही घेतली पाहिजे, तुम्ही केली पाहिजे. आणि तुम्ही त्याचा पुढचं हे बघू नका की विनियोग त्याचा काय होतो, ते हार बाहेर येतात का, त्या साड्या बाहेर विकल्या जातात का. बरीच लोक मध्यम वणीला मी बघितलेली आहेत की ज्या शक्य नाही ज्यांना, त्या तिथं प्रसाद म्हणून साड्या विकत घेतात आणि प्रसाद म्हणून त्या साड्यांचा वापर घरी करतात. काका हो. आमच्याकडे उलट आहे. आमच्याकडे अशा ज्या देवीच्या साड्या असतात ना, त्या बोली लावून 2,000ची साडी असेल ती 5,000ला विकतात. 5,000ला विकतात. पण काका घेतात लोकं. हे घेतात, अशा प्रसाद. साड्या जिथे विकतात, तुळजापूर, कोल्हापूर किंवा सगळे, त्या एक घ्याव्यात की न घ्याव्यात? आता माझी अशी इच्छा आहे सांगणं, प्रत्येकाची शेवटी मनाची धारणा आहे. परंतु ज्यावेळेला तुम्ही जाता तर तुम्ही काहीतरी उद्देश ठेवून जाता मनात, की माझ्या मुलाचं लग्न होते, आजार बरा होते, हे बरं होते, ते बरं होते, शांती राहू दे घर. म्हणजे तुम्ही काय करता हो, तुम्ही त्या मार्गाने त्या देवीकडे ते देता. म्हणजे त्या वस्तूत ते उतरलेलं आहे. मग वस्तूत जर उतरलं तर ते तुमच्याकडे फिरून येणार नाही का? पण काका मग आपण ते देवीला अर्पण केलेलं आहे, आता त्याचं काय होणार आहे? आपण आपलं कार्य तिथपर्यंत नेऊन तुमचं कार्य संपलं, हो. परंतु त्या वस्तूवर जे आहे ते कार्य संपतं का? तिथं ते नाश पावतं का? म्हणजे वस्तू ती इच्छा केलेली असते. हा, इच्छा केलेली आहे. नाही काका, कसं रिझन काय सांगतो तुम्हाला, की गोव्यामध्ये अशा खूप ठिकाणी अशी आमच्याकडे प्रथा आहे की देवीचं जेव्हा ऑप्शन असतं, वर्षातून एकदा असतं, काय काय देवळामध्ये तिकडे स्टॉलच लावला असतो. तुम्ही जाऊन माळसाला जाऊन तिकडनं तुम्ही जाऊन चांगल्या चांगल्या साड्या असतात, 5-10 हजाराच्या साड्या असतात. गोव्यामध्ये अशी प्रथा आहे आमच्याकडे की लग्नाच्या वेळेला ज्या नऊवाऱ्या साड्या असतात ना, त्या देवीच्या देवळात जाऊन ते तिकडनं विकत घेतल्या जातात आणि त्याच्या नऊवाऱ्या शिवल्या जातात. हो, मग त्याकरता एक मार्ग आहे, ओके. तो सांगतो तुम्हाला. म्हणजे जे ऐकतील त्यांनाही कळेल की असं ज्या वेळेला आपण घेतो त्याच्यावरती इच्छा आहे वस्तूवर, म्हणजे ती आपल्याकडे यायला नको. जसं आमच्या इलेक्ट्रिकल लाईनमध्ये जर कुठलं काम करायचं असेल, शॉक बसू नये म्हणून आम्ही बंद केल्यानंतर हे कॅपॅसिटर येतच, त्याच्यामध्ये करंट असतो, तो लागू नये रिटर्न म्हणून आम्ही आर्थला टच करतो, म्हणजे तो रिटर्न सगळा जातो आणि आपल्याला शॉक बसत नाही, आम्हाला काम करता येतं. हा आमचा अनुभव. जशी शक्ती ती शक्ती आहे आमची, त्या ह्याच्यातनं तुम्हाला. तसं तुम्ही जर घेतलं तर ते घ्या, पुन्हा देवीच्या तिथं जा, त्या देवीच्या पायाला लावा. म्हणजे त्याचं काय होईल की त्या आशा आकांक्षा ज्या आहेत त्या तिथं खत्म होतील, की देवी ग्रहण करून घेईल. आणि मग तुम्ही प्रसाद म्हणून तो घ्या गुरुजींकडनं पायाला लावून, त्यावेळी तुम्ही प्रसाद म्हणून ते वापरू शकता. मग तिथं प्रॉब्लेम काही नाही. किंवा मग आपण काका त्याच्यावर गोमूत्र शिंपडू शकतो का? म्हणजे शुद्धीकरण. गोमूत्र शिंपडा किंवा एकदा तिच्या पायाशी लावल्यावर संपलं, खलास झालं. जसा आर्त करतो आम्ही, तर तिच्या पायाशी लावून चार्ज येते, तिथे सगळ्या त्या गोष्टी संपतात आणि संपलं की ते तुम्हाला पुन्हा घेता येतात. आणि याचा विचार तुम्ही का, आपण आपल्या घरात मुलाला 1,000 रुपये दिले, तो सांगतो आई मला हे करायचं आहे, पण आपण बघायला जातो का तो काय करतोय काय नाही. मग आपण काय म्हणतो, जाऊ दे ते पोरगा हॉटेलमध्ये खाऊ दे, पॅन घेऊ दे, बूट घेऊ दे, नाही तर मित्रात खर्च करू दे. हा आपला विचार असतो ना. पुन्हा त्याला विचारत नाही बा तू काय केलंस, दिले. तसं तुम्ही जे देता देवाला ते दिलं, पुढं त्याचं काय होणार याचा विचार तुम्ही करायचा नाही. जिथं दान दिलं जातं त्या दानातनं अपेक्षा ठेवायची नाही. म्हणून तर मी मजा काही सांगतो की लोक दान म्हणून देतात आणि अपेक्षा ठेवतात. नंबर 2चा पैसा देवाला द्यायचा आणि तो ओपन करून घ्यायचा. बरीचशी मंडळी ज्या ट्रस्ट कमिटीवर जातात, बरेचसे संत्री मंत्री कोणी राहू दे, व्यापारी, हे जातात म्हणजे पैसे ह्याच्याकरता जातात, आपले पैसे ओपन करतात, ते दान पेटीमधनं ओपन करतात. किंवा बरेचसे लोक दान करतात, ते खरं मनाने दान करत नाही, त्यांचा टॅक्स वाचतो म्हणून दान करतात आणि ते पावती घेतात. खरं जो दान करतो तो पावती घेत नाही. दान पुढे त्याचं काही होते.
पण जो असतो तो म्हणतो त्याच्यावर लिहिलंय का रे खाली टॅक्स वाचेल म्हणून, तर ती पावती घेतो. या दानाला अर्थ नाही. तुम्ही ज्या वेळेला अपेक्षा ठेवता त्यावेळी त्या दानाला उपयोग नाही. आता आमच्या इथं आम्ही बघतो की आम्ही एवढं केलं मठासाठी, दादांसाठी एवढं केलं, तेवढं केलं. मग आमची अरे तुम्ही गुरुसाठी केलंय तर अपेक्षा का ठेवली? गुरुनी तुमच्याकडनं अपेक्षा केली का? गुरुनी सर्वस्व दिलं तुम्हाला. आज ही दीक्षा घ्यायला 10-10 लाख रुपये घेतात. गुरुनी फ्री ऑफ चार्ज दीक्षा दिली, कारण का? तुम्हाला मुलं मानलंय. मग मुलाकडनं काय घ्यायचं आपण? म्हणून त्यांना दीक्षा दिली उपास नाही करता, की तुम्ही घ्या, तयार व्हा, पुढं पंथ चालवा, प्रचार करा, नाथ पंथाचं नाव करा, ह्याकरता तुम्ही करा. पण स्वार्थापोटी तुम्ही करू नका. हा स्वार्थ नाही. तुम्ही त्याचा पैसा करू नका. अजून बोला. आणि काका आता दुसरा प्रश्न म्हणजे जो ही जी तीर्थक्षेत्र आहेत तिथं जो प्रसाद मिळतो किंवा मठात किंवा मंदिरात, तर तो प्रसाद अनेक जण ग्रहण करतात. हो. पण तो ग्रहण करताना आपण पण तिकडे दान करावं, किंवा बरेच लोकांचं असतं की भरपूर प्रसाद घ्यायचा, पण त्या जो मोबदला असतो किंवा म्हणजे त्याच्या बदल्यात काहीच दिलं जात नाही, तर एक तर तो असा प्रसाद ग्रहण करावा की नाही? काका याच्यात मी थोडस जोडतो आणखीन की बोला. कित्येकदा ना महाप्रसाद असतो, हो. महाप्रसाद आणि भंडारा ह्याच्यामधला फरक पण जरा सांग. बरोबर आहे. महाप्रसाद जेव्हा येतो किंवा आता आपण साईबाबाकडे जातो किंवा अन्य हल्ली सगळ्याच मंदिरातनं प्रसाद देतात, त्यावेळेला लोक जे आणून देतात त्यांना गहू तांदूळ काय दान म्हणून देतात, त्यातनं तो प्रसाद करतात. आणि त्यांचा उद्देश चांगला असतो की जे गरजू आहेत, बाहेरून येऊन राहिलेले आहेत, त्यांना ते मिळावं, त्यांचं पोट भरावं, म्हणून त्याच्याकरता त्यांनी ते चालू केलेलं असतं, त्या ह्याच्याकरता. पण ज्याची शक्ती आहे, ताकद आहे, त्यांनी प्रसाद हा सुद्धा कधी फुकट खाऊ नये, की त्याचं दान काहीतरी आपल्या हातून सुद्धा व्हावं, किंवा ज्या उद्देशाने दिलंय ते आपल्याला लागू होऊ नयेत, आपल्यावरती संस्कार होऊ नयेत, चांगले वाईट. त्याकरता आपण पैसे देऊन, मग तुम्ही 10 रुपये द्या, 5 रुपये द्या, 100 रुपये द्या, पण तुम्ही ते पैसे देऊन अन्नग्रहण करा. आणि प्रसाद ह्याचा अर्थच असा आहे की पहिली तुम्ही देवाला जी साथ घातली त्याचं जे उत्तर येतं तो प्रसाद. फक्त त्याचे हे अन्न रूपात आपण प्रसाद म्हणतो. म्हणून पहिलं नैवेद्य हा देवाला दाखवला जातो. आणि पद्धत खरं अशी आहे, ती करतात नाही मला कल्पना नाही, पण तू ज्या वेळेला देवाला नैवेद्य दाखवला जातो त्यावेळेला तो नैवेद्य दाखवून झाला की तो प्रसाद सगळ्या प्रसादात मिसळायचा असतो. त्यावेळेला तो प्रसाद होतो. देवाने दिलेला आशीर्वाद, तो प्रसाद, तो मिसळला सगळ्यात. आमटीत आमटी, भाजीत भाजी, भातात भात, शिऱ्यात शिरा, हा ज्या वेळेला मिसळू त्यावेळी तो प्रसाद होतो. आणि तो ग्रहण केला तर त्याचा त्रास होत नाही. याच्यानं ना आणखीन एक मजेशीर गोष्ट सांगतो. मी बापट दादांबरोबर बसलेलो आणि त्यांना ह्याच्यावर प्रसादाबद्दल विचारलं. तर माझा असा एक प्रश्न त्यांना विचारला की देवळात जातो आपण एक पेढ्याचा पुडा ठेवला, त्याच्यातले 2 पेढे उचलून साईडला भटजी ठेवून देतो आणि बाकीचा पुडा तुम्हाला देतो आणि तुम्ही त्या आजूबाजूकडे वाटता, तो प्रसाद नाही म्हणे. त्यांनी सांगितलं की जोपर्यंत त्याला 3दा दाखवला जात नाही देवासमोर ठेवून, तोपर्यंत तो प्रसाद होत नाही. म्हणजे तुम्ही जी अपेक्षा आकुंशा देवळाकडे घेऊन गेला होता ती तुम्ही लोकांकडे हातामध्ये ठेवता. बरोबर आहे काय? लोकांना ताप देताय तुम्ही. अच्छा. मजा अशी आहे की ज्या वेळेला आपण गणपतीची मूर्ती आणून ठेवतो त्यावेळेला ती फक्त मातीची मूर्ती असते, संस्कार नसतात, सजीवता नसते. ज्या वेळेला आपण मंत्र पठण करून
ज्या वेळेला प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणतो, आपलं तेज त्याला देतो, आपला वायू त्याला देतो, आपलं जल त्याला देतो, आपला श्वास देतो, त्यावेळेला त्याच्यात सजीवता उत्पन्न करतो आणि ती मूर्ती सजीव करून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून आपण पूजा करतो आणि त्याची उपासना चालू करतो. त्यावर सजीवता आल्यावर त्याची उपासना करतो. दाखवल्या हे करताना सुद्धा त्यावेळेला तिथं सुद्धा आपण पूर्ण उत्तर पूजा करतो आणि उत्तर पूजा करून त्यातली सजीवता पुन्हा आपल्यात घेतो, चार्ज आपण होतो आणि मग आपण ती मूर्ती देतो. त्याप्रमाणे प्रसाद सुद्धा या गोष्टी या त्याच्यात मिसळ्याल तेव्हा प्रसाद होतो आणि तो प्रसाद खाल्ल्यानंतर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. आता एक नम्र विनंती सांगायची म्हणजे आपण मोठ्या प्रसादाच्या इथनं जातो, प्रसादालय घेतो, पण बरेच ठिकाणी तुम्ही ऐकलं की हा प्रसाद खाल्ला आणि त्याच्यानं 9-10 लोक आजारी पडली किंवा ही लोक मेले प्रसाद खाऊन. मग लोकांना प्रश्न निर्माण होतो की देवाला गेले आणि देवाचा प्रसाद मेले कसे. आणि हे कित्येकदा होतं की देवाला गेले आणि येताना ऍक्सिडेंट झाला, हे प्रश्न निर्माण होतात. आणि ते पण बहुतेकदा ना कित्येकदा कुलदेवतेला जाताना ह्या गोष्टी होतात. घडलेलं आणि कित्येक वेळा ती लग्नाची वराड वराड तिकडे खूप असे प्रसंग पण होतात. त्याच्यामध्ये चुका आपल्या आहेत. आज हे बा प्रत्येक माणसाचा जन्म आणि मृत्यू हा लिहिलेला आहे. जेव्हा तो जन्मतो तेव्हाच त्याचा एंड सुद्धा लिहिलेला असतो. मी तर म्हणतो जन्मतो नाही, पोटामध्ये बीज उत्पन्न होतं त्याच वेळेला त्याचा रंग रूप जन्म मरण हे त्याच वेळेलाच आहे. त्यामुळे त्या गोष्टी या महत्त्वाच्या असतात. प्रसाद हेही दाखवणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या, पूजा अर्चा करावी. आणि प्रश्न तुम्ही काय विचारला होता की तो प्रसाद आपण जर खाल्ला तर त्याचा मोबदला आपण द्यावा ना, की हो, म्हणजे मोबदला द्यायलाच पाहिजे. काहीतरी कुठलीही गोष्ट फुकट घेऊ नये की 10 रुपये का विना पण तिथं द्यावे, कारण त्याचा काहीतरी हातभार आपला लावला पाहिजे आणि फुकट खाऊन गेला असं होत नाही. त्यामुळे ते देणं महत्त्व. आता भंडारा ही गोष्ट सुद्धा वेगळी आहे की ज्या वेळेला असं समजा की कुठल्या तरी महाराजांचं शिबिर भरतं की आज इथं शिबिर भरलंय, पंडाल आपण बघतो भरलेले असतात आणि पंडाल भरून तिथं कार्यक्रम जे होतात आणि तिथं कार्यक्रम होऊन जो तयार केला जातो तो भंडारा. प्रसाद आणि भंडारा याच्यामध्ये फरक आहे. प्रसाद हा देवाला दाखवून नैवेद्य दाखवून त्याचा प्रसाद आपण ग्रहण करतो, तो प्रसाद. हा भंडारा आहे की सगळ्यांनी येऊन मिळून बनवलेला आहे आणि जेवण म्हणून ते केलेलं आहे. भंडारा तो प्रसाद म्हणून होत नाही. पण तो भंडारा खावा का? कारण कित्येकदा असं तिकडच्या गावातला कोणतरी जमीनदार असो किंवा तो म्हणून- मोठा माणूस असतो, तो सगळं स्पॉन्सर म्हणून मग एक केलं तर ह्या करता तो काही उद्देशाने देत असेल की त्याचे आईबाप मेले त्या नावाने देत असेल तर त्या भंडाराकरता शक्यतो आपण खाऊ नये. त्या याचे उद्योग काय म्हणून दिला हे पहिलं विचारावं. आणि जे मी लिंक माझी तुटली त्या वेळेला की अनेक लोक मरतात करतात. आपण म्हणतो देवाचं गेलं आणि असं कसं झालं, मग देव काय झोपलाय का, मग देवाने यांना का वाचवलं नाही. तर तिथं जन्म मरण तिथं लिहिलेलं आहे. त्याचा मृत्यू जर तिथं असेल तर तो मृत्यू घडणार. तो घरात असला तरी मृत्यू तो घडणार, पण त्याचा मृत्यू तिथं लिहिला असेल तर या घटना घडणार. त्या तुम्ही टाळू शकत नाही आणि तिथं देवाचा संबंध नाही. देवाने तुमचा ठेका घेतलेला नाही. आणि जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवली तर तिथं देवाचा संबंध आहे का? दारू पिऊन ड्रायव्हर लोक गाडी चालवतात आणि मारतात आणि लोक मरतात. याला जेव्हा काळूबाईची यात्रा गेली, ड्रायव्हर प्यायलेला होता आणि गाडी उलटली, मेले लोक. याला कोण जबाबदार आहे? पुढच्या जन्मी जेवढे मेले ते त्या ड्रायव्हरच्या वरवर बसतात. तुझ्यामुळे आम्ही मेलोय. याच्याशी देवाचा संबंध नाही.
बरं, देवाने तुम्हाला सांगितलंय का गर्दीत आहे म्हणून? मग गर्दीत का जाता तुम्ही? उलट देव भेटायचा असेल ना, का निवांत गणपती झाले की पितृपंधरवड्यात देवाला शक्यतो लोक कमी जातात, पितृपंधरवड्यात जाऊ नये. पण आम्ही तर मुद्दाम जातो की पितृपंधरवड्यात कुठलेही पित्र आपल्या उरावर येत नाहीत. आपण देवाच्या सान्निध्यात असतो आणि देव सुद्धा निवांत असतात. ते म्हणतात आज खरा भक्त येईल तो माझा. त्यामुळे आपण सुद्धा देवाशी गप्पा मारू शकतो आणि नेहमी आपण देवाला भेटायला जातो. त्यावेळेला आपण आपल्या व्यक्तीला भेटायला जातो असं समजत जा. त्याला विचारत जा, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे पेढेन बर्फीन हे नेऊ नका. आज देवाला वाटलं की गरम वडापाव खावा जरा, तुम्हाला सांगेल ना वडापाव जरा घेऊन ये. ज्यावेळी तुमची आत्म इच्छा होते ना की देवाला घेऊन जाऊ, तेव्हा देव मागत असतो की आज जरा वडेपावचा नैवेद्य दाखव मला, आज कांदे भजी घेऊन ये जरा. का तुम्हाला तुम्ही त्याच्याप्रमाणे मानत नाही का? त्यालाही पेढे खाऊन खाऊन कंटाळा आला हो. मग तुम्ही सजीव जर मानता तर त्याच्याशी बोला तुम्ही, तुम्हाला सांगेल तो की आज. पण आपण एवढं देवाशी बोलतच नाही, आपण कनेक्टिंग होतच नाही. आपण उलट काय करतो, बरीच लोक बघतात मंदिरात जातात आणि डोळे मिटून बसतात. अरे जे बघायला आले ते बघ ना. पोरगी बघायला गेल्यावर तू डोळे मिटून बसतो का? तिथं डोळे ताणून बघतो ना. मग तू इथं देवाशी आला तर देवाचं रूप बघ. ते देवाचं रूप तू मनामध्ये साठव. डोळ्यातनं कॅमेरा दिले तुला भरून घे आणि घरी गेल्यावर डोळे मिटून ते रूप बघ तू. पण मंदिरात आल्यावर तू कशाला हे करतो? किंवा आता माझ्यावर लोक येतात त्यांना मी सांगतो, तुम्ही करा, वेळ असेल तर करा, परंतु घाई असेल तर सहस्रनाम करत बस, अष्टक करत बस, ध्यान लावत बस. ह्या गोष्टी करू नका. तुम्ही ज्या गोष्टी करता करता गेलाय तर ते करा. तुम्ही नातेवाईकाला भेटायला गेलात, तुम्ही पुस्तक घेऊन त्याच्याशी वाचत बसता का? की अनुभव बघ मी आणलेत बघ वाचत बसतो. तो म्हणे तिच्या आईला हिने काय घेऊन आलाय, त्यापेक्षा माझ्याशी दोन गोष्टी बोल ना, माझ्याच्या चेष्टा मस्करीच्या दोन गोष्टी कर ना माझ्याशी. हे काय घेऊन आला? तसं देवालाही कंटाळा येतो. देवाशी तुम्ही बोला, दोन गोष्टी सांगा त्याला चांगल्या. अहो तिथंच जाऊन त्याचंच पठण करायचं. आई तू कशी आहेस? अरे त्याला माहिती मी कशी आहे. मी साधं शृंगार केलाय, साडी छान नेसली, कानात कुंडल घातली, डोक्या, हे तिला माहिती ना, तिनेच नेसली. पुन्हा तिचं तिलाच वर्णन काय करताय? त्यापेक्षा तिचं रूप तुम्ही बघा, ते डोळ्यात भरून घ्या आणि घरी आल्यानंतर रोज ते रूप तुम्ही आठवा, त्याची मानसपूजा करा. ती तुमच्याशी बोलायला लागेल. ह्या देवता आपल्याशी बोलल्या पाहिजेत. काका ह्याच्या एक सांगा ना, हे कुलदेवतेचं स्थान महात्म्याबद्दल थोडस सांगा. स्थान महात्म्य म्हणजे ऍक्च्युअली काय पाहिजे तुम्हाला? आता तुम्ही तुळजापूरला जाऊ शकत नाही, पण खेड शिवापूरच्या तिकडे तुकाई देवी आहे, ते तिचं स्वरूप आहे. हो, तर मग स्वरूप आहे, कुलदेवता तुळजापूरला आहे. कित्येक जण राहतात कोकणामध्ये, त्यांची कुलदेवता अंबेजोगाई आहे. बर, मग ते कसं करायचं सांगतो. तुम्हाला वेळ नसेल आणि घरात लग्न कार्य आहे, मित्र भेटला तर तुम्ही रस्त्यात पत्रिका देता का? नाही, नाही. घरी जाऊन द्यायला. घरी जाऊन देता ना, का रस्त्यात देता? नाही. की बरोबर दिसणार नाही, तुझ्या घरी येतो तिथं देतो. किंवा त्याच्या मित्राघरी पाठवता का, ही त्याला दे म्हणून? नाही. नाही. तसं तुम्ही कुलदेवतेला ही वेळ काढून, एवढा वेळ आपल्याकडे असतो, एक दिवस काढायला काय हरकत नाही. तुम्ही कुलदेवतेला जा. म्हणजे जे तुम्ही आधी बोललात की जे प्रति सगळं निघालेलं हा, आहे, प्रति. तिकडे जाण्यापेक्षा तुम्ही तिथं जा. त्या स्थानाला जा. ते तिचं रूप आहे, ती नाही, तिचं रूप आहे.
मी शर्ट पॅन्ट घालून फोटो काढलेला वेगळा, मी लुंगी लावलेला फोटो वेगळा, मी धोतर नेसलेला फोटो वेगळा. ही माझी रूपं आहेत. पण तो मी आहे का? नाही. तर त्या मीकडे जायला पाहिजे, त्या तत्वाकडे जायला पाहिजे. मग तसं आंबेजोगाई माझी कर्जतला पण आहे. पण कर्जतला मी गेलो, ठीक आहे, नमस्कार करतो, पण तुझं मूळ कुठे आहे? तिथं वर्षात नाही तर जायलाच पाहिजे. तुम्हाला नाही जमलं, तुम्ही हात जोडा तिथं जाऊन, तिची एक मान म्हणून तिची ओटी भरा, पण हिची ओटी काढून ठेवा आणि जेव्हा जाल तेव्हा हिची ओटी जाऊन भरा. काका याच्यात आणखीन एक असा प्रश्न होतो की कित्येकदा ना कुलदेवतेला तुम्ही दरवर्षी जाऊ शकत नाही. आता तिकडे माझ्या गावी 2 मोठ्या देवीची स्थानं आहेत शांतादुर्गेची. ह्याच्यासाठी मी जेव्हा देवळात बसतो तेव्हा माझ्या कानावरती गोष्टी पडत असतात. बरोबर आहे. ती व्यक्ती 2 वर्ष येऊ शकली नाही, तर तिने भटजीनं विचारलं की मी 2 वर्ष आली नाही, तर मग 1 वर्षाची ओटी भरू की 2 वर्षाची 2 ओट्या आणून भरू? तुमचं काय त्याच्याबद्दल सांगा. जसं वकिलाला एखादी केस आपण देतो चालवायला, तसे गुरुजी लोक हे सुद्धा देवाचे वकील आहेत की नेहमी तुम्ही बारकाईने जाऊन बघा. मी व्याघ्रेश्वरला बघतो, काही मंदिरातनं बघतो, या शनी मंदिरातनं बघतो. ते म्हणजे पैसे घेऊन खिशात टाकतात आणि काही करत नाही, तुम्हाला प्रसादाच्या पोळ्या पाठवा असं नाही. काही गुरुजी ते मांडून करत असतात आणि ते आपली नावं आणि गोत्र जी दिलेली असतात ती पावत्यात ठेवून ते कार्य करत असतात आणि ते कार्य करून ते देवीला दाखवून ते आपल्याकडे प्रसाद पोच करतात. हे स्वतः मी पाहिलेलं आहे. त्याप्रमाणे आपल्याला जर जमत नसेल तर आपण जेव्हा जाऊ त्यावेळी त्या गुरुजींना सांगायचं की आमच्यातर्फे ही पूजा, तुमचा दिवस जो ठरलेला आहे तो तुम्ही करत जा, आणि ते त्यांच्याकडे पैसे देऊन ते करायचं. ते त्या ह्याच्याप्रमाणे सांगितलेल्या दिवशी पूजा करतात. तुम्ही आता वाडीला जा, याला जा, आपण कार्डावर लिहून जातो, ते सांगतात की या दिवशी तारीख टाका, त्या दिवशी तुमचं आम्ही करू. आपण आपलं गोत्र नाव सगळं लिहितो, त्याप्रमाणे ते करतात आणि मग आपल्याला पादुकाला लावून किंवा मूर्तीला लावून मग आपल्याकडे प्रसाद पाठवतात. हे खूप ठिकाणी बघितलं आता की वेबसाईट चालू झाल्यामुळे ती लोक ऑनलाईन तुम्ही पैसे पाठवू शकता आणि ते तुम्हाला जसा प्रसाद बनवून पाठवतात. मी सांगतो काका, ते नाही, मी अभिषेकाचं सांगत नाही, मी विचारतो आहे ओटीचं, की देवीला जर 2 वर्ष गेलं नाही तर भटजीने सांगितलं की तुम्ही 2 वर्षाची ओटी एकत्र 2 वर्षाची 2 ओट्या भरा. मी त्याला सांगितलं, त्यावेळेला ती माझ्याशी बोलायला लागली. मी सांगितलं मला वाटतं तुम्ही आता आला ना, तुम्ही आत्ताची ओटी भरा, गेले 2 वर्ष 3 वर्ष तुम्ही नाही आलात. पण ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली करायचं काय माझं ओपिनियन डझंट मॅटर. बरोबर. करायचं काय म्हणजे काय की शेवटी आपण जाऊ त्यावेळेला ओटी भरणं महत्वाचं आहे. कोणाला बरोबर पाठवणं हेही बरोबर नाही. माझं काम मी तुझ्यावर कशाला देऊ हेही बरोबर नाही. आपण जाऊन भरणं येतं. पण आपल्याला नाही जमलं तर इथून नमस्कार करावा, तिचा फोटो आपल्याकडे असतो, त्या फोटो पुढे ओटी मांडावी, फोटो पुढे ओटी मांडावी, कारण आपण तिथं फोटो लावून आणलेला असतो, टाक लावून आणलेला असतो, त्यामुळे तिचं तत्व त्याच्यात उतरलेलं असतं. तिथं ओटी मांडावी आणि ज्या वेळेला आपण जाऊ त्यावेळी ती ओटी बरोबर घेऊन जावी आणि तिथं ठेवा. काय ना याच्यानं एक्झॅक्टली मला या पॉइंटवरती आलं आणि आय हॅव डन दिस की माझ्याकडे पहिल्यांदा मला कुलदेवतेचं मला स्मरण व्हायला लागले की बाबा ही बोलवते आपल्याला. तेव्हा मी गावी गेलो, कुलदेवतेचं स्वरूप विचारलं, जे हातपाय दिसतात ते नाही, मूळ मूर्ती काय आहे. मूळ मूर्ती महिषासूर वर्धिनी. मी ऑनलाईन महिषासूर वर्धिनीची मूर्ती गावी मागवली अमेझॉनवर. ती देवीकडे रात्रभर ठेवली आणि देवीकडे रिक्वेस्ट केली की कौल घेतला आधी ते ऑर्डर करण्याच्या आधी की देवी मला तुला माझ्या घरी तुझ्या एक स्वरूप माझ्या घरी घेऊन जायचंय, तुझी अनुमती आहे का. तिने हो सांगितलं. प्रसादामध्ये आम्ही ती मूर्ती तिकडे ठेवली. ती जमिनीवरती न ठेवता ती आणखीन एक श्रीफळ घेऊन आम्ही पुण्याला घरी घेऊन आलो ती मूर्ती. आता तुम्ही जे एक्झॅक्टली सांगितलं की देवीच्याकडे टाक ठेवायचा,
आता हे प्रोसेस सांगा काय आहे, कुलदेवता आपल्या घरी स्थापन चल स्वरूपात कशी करावी? हां, नेहमी चल स्वरूपाचे नियम आणि आपण ज्या फिक्स देवता करतो त्याचे नियम वेगळे आहेत. फिक्स ज्या वेळेला करतो त्याला खूप सांभाळावं लागतं किंवा रोजचे षोडोपचार त्याचे करावे लागतात. चल देवतेचे जे आहे तेवढे नसतात, आपण हलवू शकतो, परंतु तिथं आपण ज्या वेळेला लावतो तिथं लावून ते तत्व आणतो. पण त्यावेळेला घरी आणले की तिची व्यवस्थित सागर संगीत गुरुजींकडनं पूजा करावी, त्याचे मंत्र पठण करावं. नियमाने ते आदल्या दिवशी गव्हात किंवा तांदूळात ठेवतात. तांदूळात ठेवून दुसऱ्या दिवशी काढतात. दुसऱ्या दिवशी काढून तिला एकदा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यावी. धुवून घेऊन प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणावे. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून तिच्या सजीवता आणावी आणि सजीवता आणून तिची प्राणप्रतिष्ठा ठेवून खाली वस्त्र तिचं अंथरून व्यवस्थित करून विडा सुपारी नारळ ठेवून मग तिची प्राणप्रतिष्ठा करून तिला ठेवावं आणि तिची उपासना करावी. गुरुजींनी करून घेतलं तर उत्तम, परंतु ही पद्धत आहे. सजीवता आणून तुम्ही तिची उपासना करा. तिला तिथं लावून आणलेले असतात, त्यामुळे ते तत्व त्याच्यात असतं. तुम्ही उपासना करू शकता. तिच्या पुढे ओटी ठेवून ती नंतर तुम्ही नेली तरी चालू शकते. कारण याच्यात सांगा की असं असं आहे का की ती अशी मूर्ती किंवा टाक असा घरी आणला की जेव्हा पण आपण कुलदेवतेला जातो तेव्हा ती परत ते टाक तिकडे देवीकडे जाऊन परत चरणाला लावून आणायची गरज आहे का? तसं बघायला तर गरज नाहीये, कारण एकदाच आपण आणलेले आहे आणि ज्या वेळेला चलत असतं त्यावेळी त्यातले काहीतरी तत्व हल्ली जातात, मग ते नको आणायला. पाण्याची बाटली नेली की पाणी हलतं, सांडतं. त्याप्रमाणे ती दैवत तिथंच ठेवायचं, शक्यतो हलवायचं नाही. आता तुम्हाला उदाहरण देतो. आपण म्हणतो ते काय टाकच आहे, पण त्याच्यात सजीवता जेव्हा येते त्याच्यात फार महत्व आहे. काका एक सांगा, आता कुलदेवतेचा फोटो ठेवायचा, टाक ठेवायची, मूर्ती ठेवायची, मूर्ती किंवा टाक ठेवायचा तर किती मोठा ठेवायचा, कुलदेवीचा किती मोठा फोटो ठेवायचा? कारण 1 इंचाचा पण फोटो येतो आणि हिने 1.5-2 फुटाचा पण फोटो येतो. मग कुठला काय आयडियल काय असं? कारण एक सांगितलं आहे की जी महादेवाची जी पिंडी असते ती 4 इंचाच्या वरती ठेवू नये वगैरे, असं खूप सांगितलं जाते. याच्याबद्दल थोडंसं सांगा ना, कुलदेवतेच्या बद्दल सांगायचं. कुलदेवतेचा जर विचार केला तर आपलं घर किती आहे, आपल्या घरामध्ये देवघराची जागा किती आहे, व्यवस्थित आपण तो ठेवू शकतो का, त्या आकारमानाप्रमाणे फोटो ठेवा. आणि शक्यतो देवघर हे व्यवस्थित वेगळं असावं. आपण आपल्याकरता बेडरूम सजवतो, छान करतो, हॉल 4 लोक येतील छान दिसावं म्हणून छान करतो, स्वयंपाकघर आपलं सुशोभित असतं, काही असतं. पण देवघर जर आपण बघितलं ते एका कोपऱ्यात लोंकाळतं असतं. किंवा काहींच्या घरी मी बघितलं स्वयंपाकघराच्या कोनाड्यात असतं. बायको स्वयंपाक करत असते, हा पूजा करत असतो. एका साईडला देवघर आणि एका साईडला भांडे धुवायचं पसरायला, ही अवस्था असते. आपण देवानी आपल्याला सगळं दिलंय, घरदार शरीर आपल्याला दिलंय, सुख संपत्ती दिली, तर त्याच्याकरता म्हणून एक खोली वेगळी का देऊ नये, किंवा काही प्रमाणात जागा ही त्याच्याकरता का देऊ नये. काही प्रॉब्लेम असतात, बायका तिथं उभ्या असतात, फोडणी घालत असतात, आपलं लक्ष तिकडं जातं आणि पूजेत लक्ष लागत नाही. तिथं त्यांचा वावर असतो, त्याचा टच होतो, ती शुद्धता राहते का? मग आपण पूजेला बसलो की आज फोडणी जरा जास्तच झालेली दिसते, म्हणजे लक्ष कुठे गेलं? त्यापेक्षा माळ घेताना पूजा करताना हे कम्प्लीट तुमचं मन हे न्यूट्रल पाहिजे, की कशातही अडकता कामा नये. ते पूर्ण तिथंच पाहिजे, तरच तुमची पूजा ती पोचवते. आणि देवघर हे कधी लोंकाळत नकोय.
व्यवस्थित देव खाली ठेवलेले पाहिजे. म्हणजे असे भिंतीवर देवारा कधी नाही, फिक्स अजिबात करून नाही. हा. देव हे खाली व्यवस्थित पाहिजेत बसून. आपण उभं किती वेळ राहू शकतो? उद्या मुंडकं आपलं खुंटाळा अडकून चालेल का? तसं देव नको. किंवा समजा तुम्ही फोटो लावले तर त्याला व्यवस्थित खाली लाकूड लावून स्टँड पाहिजे. फोटो लावा तुम्ही, पण लोंकडत लावू नका. फोटो गंध लावायला गेलं की हालतोय, हार घालताना हालतोय, फोटो उरावर येतोय, कशाला? त्यापेक्षा व्यवस्थित लावा. खाली मस्त सागवानी चंदनी लाकूड लावा, त्याच्यावर 2 खिळे मारा, फोटो पडणार नाही अशा पद्धतीत लावा. त्याला बैठक द्या. बैठकीशिवाय फोटो लावू नका. किंवा टाक असेल तर टाक तो अंगुष्ठा मात्रापेक्षा मोठा पाहिजे. कमीत कमी 2.5 ते 3 इंचाचा टाक पाहिजे. आणि नेहमी कुंकू वाहताना, हळद वाहताना ही डोक्यावर व्हायची नाही. अच्छा, कारण ते सगळे डोक्यावरतीच वाहतात. कारण कुंकुमार्चन करताना त्या हे जो असतो यंत्र असतं श्रीयंत्राच्या वरती वाहिलं जातं. पायावर व्हायचं, मूर्तीच्या पायावर व्हायचं. उद्या तुम्ही सांगा मला, डोक्यावर आपलं कोणी दूध, दही, तूप, लोणी टाकलं किंवा वर चालेल का? गुलाल, हळद, कुंकू वर टाकलं चालेल का? आपण व्यवस्थित चक्रावर लावतो. तसं त्या देवीला सुद्धा, टाकाला सुद्धा व्यवस्थित चक्राला लावा. आणि कुंकू मार्जन करता पायावर करा. पायावर करून ते कुंकू मार्जन झाल्यावर तुम्ही पुडीत ठेवा. त्याचा वापर तुम्ही बाहेर जाताना लावा त्या याचा. पण देवघर तुमचं व्यवस्थित, स्वच्छ, प्रसन्न दिसलं पाहिजे, तरच तुमच्या करण्याला महत्व आहे. म्हणून कुठेही मी बघायला गेलो तर पहिलं देवघर बघतो कसं ठेवलंय. देवघर चांगलं तर चक्र चांगलं. जसं चपलेवरनं माणसाचा अंदाज येतो. चप्पल कशी घालतोय त्याच्यावर त्याचा अवकात काय ती कळते. तसं देवघर बघितलं की मला कळतं की याची अवस्था काय असते. आमच्या इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या इथं त्याचं किमान 4x4चं देवघर वेगळं असतं, की तो ध्यानाला बसला तर कुठं मध्ये येतं का म्हणे. बरेचसे लोक मी बघतो, आमच्या घरात सुद्धा चालतं. मी मुलाला बोलतो माझ्या, तुला घाई आहे ठीक आहे, घाई आहे तर माळ कशाला ओढतो? परंतु सगळं करायचं, ही माळ हातामध्ये अशी माळ घेतलेली असते हातामध्ये, आणि लक्ष इकडं तिकडं. जायचंय ना, 9:15 झालेत, इथे उद्योग नाही का? अरे काय काय उपयोग आहे? किंवा माळ घ्यायची, मी येऊ शकलो नाही, 2 महिन्यात मी नाही आलो, सॉरी, परंतु काय करू, भरपूर काम आहेत. मुलगी आली, मुलगा आला अमेरिकेवरून, त्यामुळं पहिलं ते म्हणजे अमेरिकेवरून आले पहिलं मला सांगावं लागतं, त्यामुळं वेळ नाही. पण तुम्ही समजून घेता म्हणून इकडं माळ चालू. काका, काय उपयोग? आता म्हणजे कदाचित विषयांतर होऊ शकेल, तुम्ही माळ हातात घेतली म्हणून फक्त एक पॉइंट आठवला की असे कित्येक जण व्हॉट्सअपचे ग्रुप करतात आणि तुमचा जप तुम्ही त्याच्यात पोस्ट करा आणि मग अमुक एक कृपा होईल, तमुक एक कृपा, असे कित्येक आपण घेऊ पुढच्या पॉडकास्टमध्ये. पण जसं तुम्ही म्हणता तसं मला अजिबात या गोष्टी पसंत नाहीत. तुम्ही तुमचंच केलं पाहिजे. तुमचं जेवण तुम्ही हाताने करता, तुमची आंघोळ तुम्ही हाताने करता, तसं देवाचं सुद्धा तुम्ही तुमचंच केलं पाहिजे. उलट मी तर लोकांना म्हणतो, हवन तुम्ही करा, स्वतःच्या हाताने करा गुरुजीला बोलवण्यापेक्षा. तुम्ही स्वतः मी सांगतो तसं करा. प्राणप्रतिष्ठा गणपती मंत्र तुम्हाला देतो, तुम्ही स्वतः करा. त्याच्यात जो आनंद आहे तो गुरुजी बोलवून नाही. ताई, तुम्ही जे सांगितलं ना त्याच्यामध्ये एक असं उत्तर आहे, स्वतःची उपासना काय करतात ते कोणालाही सांगायची नाही. ते आपल्या जवळ असते. आणि येणारे अनुभव हे सुद्धा लोकांना वाटू नयेत. चालेल काका, आपण ऍक्च्युली खूप आपल्या म्हणजे छान आध्यात्मिक गप्पा, आणि हा पॉडकास्ट खूप दिवसापासून अनेकांना ऐकायचा होता. मला वाटतंय खूप आनंद होईल सगळ्यांना ऐकताना. आपण परत भेटूया लवकरच पुढचा विषय घेऊन.
काही धन्यवाद. चुकीने बोललं असेल, काही पटणार नाही, ते माझ्या इथं सोडून द्या. जे पाहिजे ते घेऊन जा. नक्की नक्की नक्की. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा